सरांना नमस्कार. तसंच सर्व विद्यार्थ्यांना पण नमस्कार. अनेक जण ग्रहांना कर्तृत्व देतात किंवा एखाद्या घटनेचं खापर पण ग्रहांवर फोडतात. वस्तुस्थिती ही असते की ग्रह हे फक्त गोष्टी इंडिकेट करत असतात, पण खरे तर ते त्या व्यक्तीच्याच पूर्वकर्माचं चांगलं वाईट फळ असतं आणि तुमचंच कर्म तुमच्या पदरी पडत असतं. ग्रहांचं काम फक्त घड्याळ होण्याचं आहे. जसं दुपारी 12 वाजता तर डोक्यावर सूर्य येतो. मग घड्याळ असलं नसलं तरी सूर्य यायचा थांबणार नाही, तो येणारच. म्हणून जेव्हा हे अ, जेव्हा तुम्ही अ, काही ग्रह हे माणसाला सुख मिळेल का मिळणार असेल तर कधी मिळेल आणि दुःख मिळेल तर का मिळणार असेल आणि कधी मिळेल हे आपली कुंडली दर्शवते. तर सरांना मी विनंती करते की सरांनी क्लासला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू सगळ्यांना. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. आता चव्हाण मॅडमने स्वागत केलं आहे, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि आज आपला विषय आहे कुंडली वाचनाचा. तर सर्वांचं स्वागत आहे. जिथे आता आपले सगळे उपस्थित असणारे पहिला चव्हाण मॅडमने स्वागत केलं, तर त्यांचं सुद्धा स्वागत करतो. आणि इत्यादी सर्व मंडळी, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व मान्यवर कुलकर्णी आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज काय हलगाम मॅडम येणार नाही आहेत, तर आपल्याला आज एक नवीन विषय शिकायचा आहे. त्याच्यामध्ये मॅडम कुंडली मांडतील आणि त्या कुंडलीच्या आधारावरती आपल्याला प्रश्न उत्तरं किंवा तुम्हाला जे काही कळेल त्याबद्दलची काही जी हे असेल तर ती तुम्ही ते विचारू शकता. त्याच्यात काही बंधन नाही आहे. फक्त कुंडली समजणं फार महत्त्वाची आहे. ही कुंडलीचा सारांश तुम्हाला सांगतो की हा एक उद्योगपती व्यक्ती आहे, म्हणजे पूर्ण परिवारच उद्योगपती आहे. त्याच्यामध्ये हा सक्सेस मॅन आहे आणि अतिशय लहान याच्यामध्ये त्याला जो काही यश मिळालेलं आहे. तर कुठला ग्रह आणि कुठलं लग्न जे आहे त्या आधारावरती आपण चर्चा करणार आहोत. तर ते जरा समजून घ्या. त्या ह्याच्यामधून जातकाच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होणार आहेत किंवा होत आहेत त्याला अनुसरून महादशा आहेत, गोचर आहे आणि त्याचं वय आहे, तर त्या वयाला सुद्धा अनुसरून तुम्हाला त्याचा फलित देता आलं पाहिजे, असा हा नियम आहे. आता मॅडमने तारीख लावलेली आहे, तर ती तारीख लिहून घ्या जरा. तारीख आहे सांगू का? 26/11/1975 रात्री 8:44 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि जन्मस्थळ कोल्हापूर आहे. बघा, कळलं का? दिसते का सर्वांना? हो, दिसते दिसते. हो मॅडम. पवन मॅडम काय बाहेर पडलेलं का? मॅडम हो सर. हो. आता तुम्हाला होस्ट करायचं आहे. एक मिनिट, मला आवाज द्या. आवाज द्या, बोला काहीतरी. हा हा सर बोला. बोलते. करा. ओके, येतं? थँक्यू थँक्यू. ओके. ओके, हां. तर तारीख घेतली का सगळ्यांनी? हो सर. हो सर, घेतली. हो सर, घेतली. तत्पूर्वी तुम्हाला मी 4 तारखेचं आमंत्रण देत आहे. 4 तारखेला मॅडमनी नवीन क्लास सुरू करण्याचा विचार केलेला आहे. म्हणजे विचार पक्का आहे, फक्त आता तिथे हे करायचं आहे, आरंभ करायचा आहे. जर मॅडम शिकवणार आहेत तर तुम्ही यावं. 700 रुपये फी आहे 10 लेक्चरची. तर ज्याला जसं जमेल त्याप्रमाणे मॅडमला पेमेंट करावं. तो डायरेक्ट त्यांचा नंबर आहे, अकाउंट नंबर, मग तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतील त्या. बरं, आता मॅडम ही तारीख 26/11/1974 75 हा. ते आपली कुंडलीमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. बरं, सांगितली ना मी सर. 26/11/1975 रात्री 8:44 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि कोल्हापूर जन्मस्थळ आहे. मग त्या लावू का कुंडली? लिहून घेतली का सगळ्यांनी? हो, घेतली. ओके. हो.
थँक्यू. ठीक आहे. आता ही भाव कुंडली म्हणजे लग्न कुंडली आहे. हम्म. सगळ्यांना दिसते व्यवस्थित. आपला पहिला तो रंग काळा होता, आता पिवळा आला. आता काय करणार, ते सॉफ्टवेअर बंद झालं माझ्याकडून. ते लोक 2400 हॅलो रुपये मागतात वर्षाला. सर, परत एकदा डिटेल्स द्या ना प्लीज. बरं. 26/11/1975 रात्री 8:44 26/11/1945 75. 75 26/11/1975 रात्री 44 8:44. स्थळ सांगा सर. कोल्हापूर. कोल्हापूर. ओके, ठीक आहे, चालेल. ओके. आता ही पत्रिका जी आहे आता तुमच्या समोर मॅडमने मांडलेली आहे, तर तिचं मिथून लग्न आहे. आता आपण जेव्हा कुंडली पाहतो, तर कुंडली पाहताना तुम्हाला खरोखर कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत. म्हणजे तिथे जे ग्रह असतात ते माणसाला ॲक्टिव्ह करतात. तर तेव्हा तुम्हाला विचार करायचा आहे की इथे हा मंगळ आहे, तर कोणीही मंगळाची व्यक्ती जर असेल तर त्या ठिकाणी तो लवकरात लवकर आपल्या कामाला कार्याला सुरुवात करतो, असा एक नियम आहे. कळलं का? म्हणजे हे जातक 75 साली जन्माला जरी आलं तरीसुद्धा ह्याने आपल्या जीवनाचा आरंभ वयाच्या 18व्या वर्षी सुरू केलेला आहे. जातक चांगल्या कुटुंबातील आहे आणि अतिशय चांगल्या उत्तम, ज्याला आपण म्हणतो की धनवान कुटुंब आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जातकाने आपल्या कार्याला सुरुवात केली आणि त्यांचं स्वतःच आता लग्नी मंगळ असल्यामुळे स्वतःचं जे काही वर्कशॉप आहे म्हणजे उद्योग आहे तो टेक्निकल आणि टेक्नॉलॉजी या संदर्भातला आहे. तर कधी लक्षात ठेवा तुम्ही की जातक उद्योग करेल तर त्यावेळेला आपण आज दशमांश कुंडली पण पाहणार आहोत. तर इथे लग्नी असणारा ग्रह हा जातकाचा मार्ग निश्चित करतो की त्याला कुठल्या तऱ्हेचं काम जमू शकतं. तर मिथुन लग्न आहे, हा जन्माने व्यापारी आहे. दशमात गुरु आहे, तो धनत्रिकोणातला आहे. आता धनत्रिकोणातला सूर्यसुद्धा आहे, गुरुसुद्धा आहे आणि शनीसुद्धा आहे. तर हा जो त्रिकोण आहे धनत्रिकोण, तर त्याच्यामध्ये एकमेकावरती गुरुची दृष्टी आहे, शनीवरती आहे, रवीची, त्याच्यावरती पण पाहावं. चतुर्थामध्ये नीचेचा शनी शुक्र आहे, पण तरीसुद्धा स्थानगत शुक्र हा निश्चित फलादेश देतो. जातकाची रास आहे ती सिंह आहे. आता सिंह राशीतून चंद्र हा वर्गोत्तम झालेला आहे सिंह राशीमध्ये. म्हणजे पूर्व नक्षत्र कसं ओळखायचं, तर इथे आता नक्षत्राचं डिटेल्स दिलं नाही, पण नक्षत्र ओळखताना सिंहेचा चंद्र सिंह राशीमध्ये गेला आहे 9 मासात, म्हणजे तो पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये आहे. म्हणजे 9 मास पण त्याला चांगलं मिळालेलं आहे, रास चांगली आहे. अशा तऱ्हेने जातकाचा पंचम स्थान जे आहे ते राहू आहे. षष्ठ स्थानामध्ये सूर्य आहे. तर सूर्य हा कोण आहे तर राशीस्वामी आहे, लक्षात घ्या. सूर्य राशीस्वामी असल्यामुळे तो टेक्निकल टेक्नॉलॉजी, वृश्चिक रास ही मंगळाच्या अखत्यारीत आहे. लग्नी पण मंगळ आहे, तर त्याचं कार्य कसं चालेल तर मंगळाच्या अनुषंगाने त्याचं कार्य चालेल. म्हणजे मंगळाचे जे काही उद्योग किंवा तत्सम कार्य असतात त्यावरती त्याचा कार्यक्रम पुढे, म्हणजे त्याचं काम जे आहे ते तशा प्रकारे चालेल. आता 75 बघितलं तर जातक हा किती वर्षाचा झाला तर 50 वर्षाच्या जवळपास आला. होय सर. जातकाने ट्रेनिंगमध्ये आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी वयाच्या 18व्या वर्षी त्याने आपल्या वडिलांच्या कारखान्यामध्ये कामाला सुरुवात केली होती आणि त्याच्यातून त्याने जी काही टेक्निकल टेक्नॉलॉजी जे असतं ते शिकून घेतलं. तर त्यातून शनी रवी हा एक चांगला योग आहे. गुरु शनी रवी हे तिन्ही जलतत्वाशी संबंधित असून अतिशय चांगल्या स्थानामध्ये आहेत. रवी बुधाचा योग जो आहे तो एकत्र आहे. रवी बुध हे नेहमी एकत्रच चालतात, तर त्या ह्याच्यातून त्याला बुध आदित्य योग म्हणतात.
जातक विवाहित आहे, राहू पंचमात असला तरी सुद्धा संतती झाली नाही असा भाग नाही आहे. संतती आहे जातकाला आणि मुलगी आहे, दोन्ही मुली आहेत. आता मंगळाची दृष्टी शुक्रावर आहे, ही गोष्ट चांगली नाही आहे. पण मंगळ हा चतुर्थ स्थानामध्ये प्रॉपर्टीचा कारक असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं घरदार कारखाना वगैरे चांगल्यापैकी मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये सप्तमाधिपती गुरु हा दशम स्थानामध्ये स्वतःच्याच राशीमध्ये आहे, त्याच्यामुळे तो राशी बळ आहे आणि स्थानबळ पण आहे. कधी कधी काही जुन्या ग्रंथांमध्ये बऱ्याच वेळेला जेव्हा आपण एखाद्या गोष्टी वाचतो किंवा ऐकतो तर तशा काही अनुभव नसल्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये मग फलितं चुकतात आपली. तर इथे दशमे दशमात आहे आणि गुरु दशमात चांगली फळं देतो आणि तो त्या ठिकाणी धनत्रिकोणातला गुरु असल्यामुळे त्याला 3 दृष्ट्या आहेत. एक चतुर्थावरती दृष्टी आहे, एक षष्ठावरती आहे आणि एक धनस्थानामध्ये आहे. शनीची दृष्टी चतुर्थावरती पण आहे, मंगळाची दृष्टी पण आहे, गुरुची दृष्टी आहे. त्या तिन्ही दृष्ट्यांचा विचार जो आहे हा तिन्ही ग्रहांचा चतुर्थ स्थानावरती परिणाम निश्चित आपल्याला येईल. त्याच्यामध्ये शुक्र हा कोण आहे तर शुक्र 12व्या स्थानाचा आणि पंचम स्थानाचा अधिपती आहे. म्हणजे तिथे त्रिकोणाचा अधिपती शुक्र आहे आणि तो केंद्रस्थानात बसला आहे. त्याच्यावरती गुरुची दृष्टी आहे, 2 शुभग्रह समसप्तक योगात आहेत. शनीची दृष्टी आहे शुक्रावरती आणि मंगळाची सुद्धा, हे 2 पापग्रह त्या शुक्रावरती पाहत आहेत. म्हणजे तिथे काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होतील हे ठरलेलं आहे. अशा ह्याच्यामध्ये तुम्ही आता जर बघितलं तर त्या ठिकाणी ही कुंडली आपल्याला किती पर्सेंटने सक्सेस आहे याचा विचार केला तर त्या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता की जातकाच्या जीवनामध्ये सफलता किती असेल. आता अष्टमेश शनी धनस्थानामध्ये आहे, तसा तो भाग्येशसुद्धा आहे. भाग्यस्थान हे कुंभ राशीचं असल्यामुळे शनी महाराजांची ती मूळ त्रिकोण रास आहे आणि त्याचा अधिपती हा कर्क राशीत आहे. कर्क राशीमध्ये असणारा शनी हा मातेची चिंता वाढवतो, हे ठाम आहे. अधिकतम जातकाच्या कुटुंबामध्ये स्त्रियांची संख्या जास्ती आहे. बऱ्याच वेळेला असं पाहिलं आहे की कर्क राशीचा शनी असल्यानंतर घरातील स्त्रियांची संख्या जास्ती असते आणि त्यांच्यावरती जबाबदारी येते. तसं याच्या आईवरती पण जबाबदारी आलेली आहे आणि ज्यातील सगळ्या स्त्रिया म्हणजे याच्या दोन्ही मुली, त्यांची पत्नी, त्यांच्या बहिणी, त्याची बहीण आणि हे सगळे अतिशय चांगल्यापैकी कार्यरत आहेत. तसा हा फलादेश आहे. प्रत्येक ग्रह प्रत्येक राशीमध्ये, जसं आता मिथुन रास ही बौद्धिक रास आहे. बुद्धिमत्ता कशी असेल जर आपण विचार करायला गेलो तर कन्या राशीमध्ये शुक्र आहे, तो उपभोगसुद्धा आहे. मंगळ आहे म्हणजे टेक्निकल, टेक्नॉलॉजी, धाडसी आणि करारी, रागीट ह्या सगळा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये आपण जातकाला सांगितला पाहिजे. मग लग्नात मंगळ हा बलवान आहे, दशमात गुरु बलवान आहे, चतुर्थात शुक्र बलवान आहे, षष्ठामध्ये रवी जरी वृश्चिकीचा असला तो स्त्रीच्या पत्रिकेत असू नये, पण इथे पुरुषाच्या पत्रिकेत आहे तर त्याला काही हरकत नाही. पण सप्तमे दशमात आल्यानंतर त्या ठिकाणी जातकाचा विवाह झाल्यानंतर एक नवीन उद्योग त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अतिशय सक्सेस झालेले आहेत. आता ही अशी ही पत्रिका आहे. त्याच्यामध्ये आपण जर नवमांश पाहिला तर तिथे मिथुन राशीला मेष नवमांश आलेला आहे, म्हणजे पुनर्वसू नक्षत्राचं पहिलं चरण. मॅडम नवमांश कुठे लावता तुम्ही? हो हो, लावते. 1 मिनिट, तुम्ही पाठवली आहे ना? हं. हो. नाही ना सर, 1 मिनिट. मेष नवमांश आहे बघा. नाही, मेष नवमांश आहे पण मला इथे दिसत का नाहीये नवमांश कुंडली. 1 मिनिट. हा, बघा, बरोबर आहे ना? हो, बरोबर. हं. आता ग्रहांची ओळख कशी करायची हे थोडंसं समजून घ्या. हे लग्न आलंय मेष म्हणजे कोण आलंय तर आपल्याला मिथुन राशीकडे पुनर्वसू नक्षत्राचं पहिलं चरण हे मेष नवमाशाने सुरू होतं. म्हणजे त्याचं जे
नवमांश आहे तो मेष आहे, अधिक लग्नी मंगळ आहे, म्हणजे तिथे मंगळाचा संबंध आला, मेषेचा संबंध आला. राहू जो आहे तो मिथुन नवमाशामध्ये आहे. मूळचा राहू कुठेशी आहे, तर मूळचा राहू आपण बघितला तर तो कुठल्या राशीमध्ये? तुळेचा आहे, तुळेचा तुळेचा आहे. पंचमात आहे सर. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं नवमाशामध्ये राहू आल्यानंतर तो विशाखा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणातला आहे. होय. विशाखा नक्षत्राचा आरंभ मेष नवमाशाने होतो. हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. केतू मूळ ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी केतू हा जो आहे हा मेष राशीमध्ये आहे आणि धनु नवमाशात आलाय, म्हणजे कृत्तिका नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे. होय. कळलं? शुक्र हा सिंहनवमाशी आलेला आहे. कन्या राशीमधून सिंहनवमाश आपण बघितलं तर चित्रा नक्षत्राचं पहिलं चरण. कळलं? हो सर. हा, त्याच्यानंतर चंद्र हा सिंहनवमाशात आलाय, तो पूर्व फाल्गुनी नक्षत्राचं पहिलं चरण. ही चंद्र शुक्राची युती जरी असेल तरी ते भिन्न भिन्न राशीतून आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ही युती, दोन्ही ग्रहांची युती पंचम स्थानाशी संबंधित आहे नवमाशामध्ये. कळलं? रवी हा तूळ नवमाशात आलेला आहे. तर तूळ नवमाश हा जो आहे हा आपण पाहिला तर अनुराधा नक्षत्राचं 3रं चरण आहे. अनुराधा नक्षत्र हे सिंह नवमाशापासून सुरू होतं, तर त्याचा 3रा चरण जे आहे ते तूळ आहे, जे रवी आहे. आणि रवी हा नवमांशी नीच झालेला आहे. गुरु नवमांशी नीच आहे. मीन राशीतला मुख्य गुरु हा मकर नवमाशात असून तो रेवती नक्षत्राच्या 2ऱ्या चरणामध्ये आहे. अशी ही ग्रहांची ओळख आहे. आता कुठला ग्रह राहिलाय का बघा? शनी सांगितलं ना, पुष्य 2. पुष्य 2. शनी जो आहे तो नवमांशी कुठे आलाय? कर्क. तर कन्या सॉरी नवमाश. कन्या, कन्या. हा, कन्या. कन्या नवमाश म्हणजे सिंह नवमाशाने पुष्य नक्षत्राचा आरंभ होतो. कळलं? मग अशी ही नवमाश कुंडलीची ओळख आहे. आता काही जे आपले स्टुडंट आहेत त्यांचे नवमाशाचे सूक्ष्मांश सुद्धा पाठ आहेत. कळलं का? तर त्यातून शुभ सूक्ष्मांश आहेत, अशुभ सूक्ष्मांश आहेत. जसा हा मकर नवमाश म्हणजे पापांश आहे, हे नक्की. कळलं का? मंगळाला पण नीचांश आहे ना, मृगशा. तर आता ही अशी कुंडली तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुंडली लावायचे दशांश कुंडली. दशमांश कुंडली हा लावा. लावा. दशांश. बघा बरं, बरोबर आहे ना? बघा, दशमांश कुंडली जी आहे ती धनु नवमाशाची आहे. आणि दशमांश कुंडली ही आपल्याला आपल्या कारोबारासंदर्भात पाहिली जातोय. तर दशमांश कुंडलीमध्ये दशम स्थानामध्ये बुध उच्चीचा झालेला आहे. रवी पुन्हा त्याच नवमाशामध्ये आहे. दशमांश कुंडली ही 3 अंशाची असते. एका राशीमध्ये त्याचे 10 भाग येतात, नवमाशामध्ये 9 भाग येतात, दशमांशमध्ये 10 भाग येतात, म्हणून त्याला दशमांश म्हटलेला आहे. तर अशा तऱ्हेने विचार केला तर दशमस्थान अगोदर पाहायचं असतं, त्याच्यामध्ये भाग्यस्थान पाहायचं असतं आणि लाभस्थान पण पाहायचं असतं. मंगळ हा दशमांश कुंडलीमध्ये बलवान आहे, कारण तो मित्राच्या राशीत आहे. बुध हा स्वयं उच्च दशांशामध्ये आहे आणि रवी हा पुन्हा तुळेलाच झालेला आहे. कळलं का? पण तो स्वाती नक्षत्रामध्ये चित्रामध्ये असेल. पूर्ण चित्रामध्ये. अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. तर आता कोणाला जर काही लग्न कुंडलीबद्दल बोलायचं असेल, नवमाशाबद्दल बोलायचं असेल आणि दशमांशबद्दल बोलायचं असेल, ज्याला कळलं नसेल त्यांनी सुद्धा बोलावं, विचारावं, काही हरकत नाही. बोला. सर एक विचारू? हां, बोला ना. हे रुद्र म्हणजे काय आहे?
रुद्र ऍक्च्युली काय आहे त्याला ते प्लुटो ना? राहू. हा काय प्लुटो ना सर, रुद्र म्हणजे प्लुटो ना? हा तो त्यांनी प्लुटो बघितलाय. हा. तर त्याच्यामध्ये हा प्लुटो बघितलं. इंद्र म्हणजे त्या ठिकाणी हर्षल, नेपच्यून. हर्षल ना? हर्षल. हा हम्म. हर्षल आहे. नेपच्यून वरुण म्हणजे नेपच्यून सर. नाही नेपच्यून. नाही, इंद्र म्हणजे हर्षल ना मॅडम, आणि बघा. वरुण नाही म्हणजे नेपच्यून, नेपच्यून. रुद्र म्हणजे नेपच्यून आहे. आ- नाही नाही, वाटतंय. वरुण म्हणजे नेपच्यून नाही. वरुण म्हणजे वरुण नेपच्यून, इंद्र म्हणजे म्हणजे नेपच्यून. हर्षल आणि रुद्र म्हणजे प्लुटो. हा. हो बरोबर आहे. वरुण म्हणजे हर्षल आहे. वरुण रुद्र म्हणजे म्हणजे नेपच्यून सर. वरुण म्हणजे वरुण म्हणजे नेपच्यून. नेपच्यून. हा. हा. आणि इंद्र म्हणजे हर्षल. इंद्र हर्षल, म्हणजे येस. हर्षल. इंद्र म्हणजे आणि हर्षल. रुद्र म्हणजे प्लुटो. प्लुटो. हम्म. प्लुटो सर. ठीक आहे. आता त्यांचे आपण फलादेश विचारात घेत नाही. तो एकदम हायर स्टडीला जे लोक बसल्यात शास्त्री परीक्षेला त्यांनी त्याचा विचार करा. मी शास्त्री परीक्षेचे क्लास सुरू करणार आहे. तर पहिला फलादेशाचे क्लास होतील. तर ज्या कोणाला यायचं असेल त्यांनी जेव्हा बॅनर लावू तेव्हा तुम्ही या. आता मूळ कुंडली लावतील. मग मूळ कुंडलीमध्ये मॅडम सगळे म्हणजे ज्याला लावू का? कोणाला बोलायचं तसं हा हा. लावा. अच्छा, मूळ लावू का? बरं ठीक आहे, लावते. एक मिनिट, काय झालं? हा, आली. ते भावकुंडलीमुळे मला काय थोडं हा गोंधळ. भाव त्याला हा. भावच म्हणतात ऍक्च्युली. होय होय होय. हा. पण आपण कसं लग्न, आपल्याला त्या ऍस्ट्रोसेटची सवय लागली आहे ना. हा. ठीक आहे. ते सॉफ्टवेअर बंद केलं ना त्यांनी. हा, पण ते मला 2000 उघडतंय सर, माहित नाही, मी तुम्हाला तुमचं थोडे दिवस चालेल नंतर बंद करते. आणि काय हे हा कुठलं असे सॉफ्टवेअर आहे सर? हे हे असं. वेगळं आहे. हे हा कुंडली म्हणून सॉफ्टवेअर कुंडली म्हणून आहे. तर अच्छा अच्छा ऍक्च्युली मला दशमांश कुंडलीबद्दल विचारायचं होतं की हा बोला. आपल्या कामाच्या संदर्भात कुंडलीची आहे ती. हो बरोबर ना? हा, हो मग आता या व्यक्तीचं धनु लग्न आहे दशमांश कुंडलीनुसार. हो. हम्म. हा, मग म्हणजे हे कसं प्रेडिक्शन कसं केलं तुम्ही की असं त्यांचा आहे बिझनेस की दशम स्थानाशी आपण निगडीत काय पाहतो तर आपला व्यवसाय. म्हणून मी बरोबर तुम्हाला पहिलाच सांगितलं की जातक व्यावसायिक आहे बरोबर किंवा कर्म त्याचं कसं असेल, कुठल्या स्वरूपाचं असेल, तर त्यावेळेला दशमामध्ये आलेला बुध आहे आणि तो उच्चीचा झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे जातकाला व्यवसायामध्ये अतिशय चांगल्यापैकी यश मिळू शकेल, चांगलं प्राधान्य मिळेल त्याला. अशा तऱ्हेचा विचार जो आहे तो आपल्याला करायचा आहे. ओके ओके सर. हं? इथे दोन्ही ठिकाणी दशमेश दशमात आहे ना सर. आता ही हो मूळ कुंडलीत पण हो गुरु हो म्हणजे हो दशमेश हो झाला तो दशमात, आणि त्याला अजून म्हणजे काय म्हणायचं, असं शिक्कामोर्तब झालं D10 हो. मध्ये. म्हणजे बुध एक तर उच्चीचा तर झालाच ना, पण स्वराशीचा म्हणजे दशमेश असून तो दशमात आहे असं. नवमांशामध्ये सर दशमेश याच्यात गेलाय ना, मकर राशीमध्ये गेलाय ना, म्हणजे निचेचा म्हणता येईल का त्याला मग? निचेचा नवमांश आहे. हो ना, बरं. गुरुला निचेचा नवमांश आला ना, मग त्याचं नीच प्रेडिक्शन नवमाशी कसं आहे. येईल? श्यामला पुजारी मॅडम, तुम्ही आमच्या कुठल्या ग्रुपला आहात का? मला ग्रुपमध्ये ऍड कराल तुम्हाला. सर मी ते सुमुहूर्त ग्रुप आहे ना त्याच्यावर आहे पाटील सरांचा. मुहूर्त. हा सुमुहूर्त तो ग्रुप नाही का आपला? बरं. नाही म्हणजे काय, मला ना ऍड करा ना तिथे. माझी लिंक आली होती तिथे. नाही नाही नाही. अच्छा, मग तुम्हाला कालचीच लिंक करा वापरली प्लीज, तुम्ही. करा प्लीज, करा की ऍड. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. मला जरा हॅलो करा, मग तुम्हाला माहिती पडेल. मला नंबर तुमचा नाही आहे माझ्याकडे. सर क्लास झालो कर का? मोबाईलवरच आहे हा हा मला हा, हरकत नाही, हरकत नाही, आरामशीर करा, नो प्रॉब्लेम. हा चालेल. बरं. तुम्ही अगोदर ज्योतिषी आहात ना, म्हणजे काही प्रश्न नाही. हो हो, मी जाधव सरांच्याकडनं, कोल्हापूरचे जे जाधव सर आहेत ना त्यांच्याकडून क्लास केला. बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. हां बरं. आता आणखी तुम्हाला काही बोलायचं असेल तर विचारू शकता, काही सांगू शकता. आपले जे सगळे मास्टर लोक आहेत काही काही. नाही सर, गुरु जो निचेचा आला त्याचं मग प्रेडिक्शन कसं घ्यायचं आता गुरु नवमांशामध्ये? पापांशामध्ये येतो निचेचा. हो, म्हणजे पापांश म्हणजे काय करेल, उलट सुलट काहीतरी करेल व्यवसायामध्ये. अच्छा, आणि तसं घ्यायचं. व्यवसायामध्ये तशी परिस्थिती येईल. हम्म. आता गुरु हा
रेव्हेन्यूचा कारक आहे, महसुलाचा कारक आहे, तर हो. तिथे अदलाबदल होऊ शकते. ओके. कळलं का? हो सर, आलं लक्षात. म्हणजे आता बघा असं आहे मॅडम की हा नेहमी ग्रह नीचेचा आपण समजतो. हा त्याला कारण असं आहे की कालपुरुषाला मकर रास दशमात येते शनीची, हो त्याच्यामुळे तिथे गुरु नीचेचा म्हणून संबोधलेला आहे. हो. पण दरवेळेला गुरु नीच फळादेश देईलच असं नाही. अच्छा. बोला. सर मंगळ बुध परिवर्तन योग आहे ना हा, मूळ कुंडली. मंगळ बुध जो आहे तर त्या ह्याच्यामध्ये आपण बघितला तर तिथे मंगळ हा मिथुन राशीमध्ये आणि बुध वृश्चिक राशीमध्ये आहे. तो अन्योन्य योग आहे. अन्योन्य योग. सर बोला ह्यांचा बोला व्यवसाय कुठल्या ह्याच्यामध्ये असेल, म्हणजे काय व्यवसाय आहे पण तो कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये व्यवसाय असेल? सांगितलं मी अगोदर मॅडम, कसं? मंगळ हा टेक्निकल टेक्नॉलॉजी त्या संदर्भातील कार्यरत असणारा प्लॅनेट आहे. आता मंगळ म्हणजे मग मोटर गॅरेज सुद्धा असू शकतं, इंजिनिअरिंग असू हा शकतं, कॉन्स्टेबल अच्छा. पण असू शकतो, पोलीस पण असू शकतो, हम्म. इन्स्पेक्टर पण असू शकतो. मंगळ हा वॉचमॅन पण असू शकतो. असं आहे का? अच्छा अच्छा, लग्नी मंगळ आहे म्हणून आपण एवढे हा म्हणून कार्यक्षेत्र ते समजू शकतो. येस, म्हणजे मंगळाची ओके ओके. कारतत्व आपल्याला कळली पाहिजे. कधी पत्रिका पाहताना मॅडम लग्नी असणारा ग्रह हा तुमचा दिशादर्शक असतो आणि तोच तुमचा मुख्य प्लॅनेट आहे की तो तुम्हाला त्याची ग्रोथ आणि त्याच्याप्रमाणे मग समजा लग्नी राहू आहे तर मग कष्ट हे निश्चित आहे. त्याला काही म्हणजे त्याला असं आहे की राहू हा माणसाला पहिल्यांदा कुठे ना कुठे अडचणीत आणतो, फसवतो, त्याची दिशाभूल करतो. असे राहूचे नियम आहेत. कळलं का? असे राहूचे ओके आणि नियम आहेत. हा पण बोला. नंतर मग राहू यश पण देत, हो, म्हणजे यश देतो. बाकीच्या 36व्या वर्षानंतर जातकाला यश मिळतं. पण सुरुवातीला राहूचे जे काही पूर्वजन्माचे भोग आहेत तर राहू हा कसा आहे माणसाला ब्लाइंड करून टाकतो की जेणेकरून त्याला ते सुचत नाही की आपल्याला काय केलं पाहिजे. मग राहू हा कुठल्याही स्थानामध्ये असेल तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये फसगत ठरलेली आहे. त्या ठिकाणी मनुष्य गुमराह होतो, त्याला दुसऱ्याचा सपोर्ट घ्यावा लागतो किंवा तिथे एखादी गोष्ट अननोन होते. हा पार्ट आहे. विघ्न येतात आणि मग जीवन सुरळीत होतं, पण त्याला कालावधी लागतो. तसा ह्या व्यक्तीचा जो राहू आहे तो पंचम स्थानामध्ये आहे. आता त्याची अपेक्षा म्हणजे काय, उद्या समजा अपेक्षा मंगळाचं लग्न असल्यामुळे त्याला मुलाची अपेक्षा आहे, कारण ते शौर्य मंगळाचं आहे ना. पण राहू सप्तमात पंचमात आल्यामुळे त्याला मुली झाल्या, म्हणजे अपेक्षा भंग झाला. गॉट इट? हो येस सर. असं आहे. श्रावण मॅडम तुमचं नेट बरोबर नाही का? तो फोन आला ना की मला ऐकायला येत नाही, मग म्हणून परत बाहेर जायला लागतं. हो हो. सर या पत्रिकेत मंगळ, चंद्र, शुक्र, रवी बुधाचा योग झाला, मंगळ आणि बुधाचं परिवर्तन योग झाला. गुरु हो. पण म्हणजे स्वस्थानी असल्यामुळे आणि धनस्थानाला बघतोय त्यामुळे त्याला धन पण भरभरून दिलाय. पण शनी कुटुंब स्थानात असल्यामुळे शनीचा त्रास कुटुंबात झाला आहे. नाही, असं त्रास म्हणता येणार नाही मॅडम. काय माहिती आहे का, बघा शनी ज्या वेळेला कर्क राशीचा असतो, तुम्ही जर हा कॅल्क्युलेशन केलं तर तिथे कर्क राशी ही मातेची आहे. हा मातेचे. हा, मुळामध्ये. हा आणि स्त्री रास आहे. तर हो जातकाच्या कुटुंबामध्ये ज्या म्हणजे त्याच्या 2 मुली, त्याची पत्नी, त्याची आई, त्याच्या बहिणी, हा म्हणजे स्त्रियांचा वावर जास्ती आहे. जास्त आहे बरोबर. आणि असं आहे. राहू तुळ राशीत आहे त्यामुळे हा शुक्र पण त्याला हो. कनेक्ट झालेला आहे. सोबत रुद्र आहे म्हणजे काय प्लुटो ना, प्लुटो. नाही, हा प्लुटोपर्यंत जाऊ नका. ॲक्च्युली काय आहे माहिती आहे का, प्लुटोचे फलादेश आता एवढं काय काय चाललंय, आता एवढ्या आगी लागल्यात, एवढा हे इथोपियाला फार मोठा
खड्डा आलेला आहे तिथे वोल्कानो तयार झालेला आहे. हो. प्रचंड आणि तसंच प्रमाणामध्ये तर पंपामध्ये आगी लागली. D10 कुंडली पण त्याची चांगली झाली आहे. कारण की सप्तमात गुरु शनी आलेला आहे. मंगळ चांगला सिंह राशीत आलेला आहे. शुक्र चांगला आहे. पण केतूमुळे पुन्हा कुटुंबात त्रास म्हणजे मुलींचा आहे हाच त्रास आहे का? आम्ही स्त्री वर्ग आता कसा आहे की मुली अच्छा. आता विवाह आहे पुढे जाऊन. हा. मुलगी म्हणजे जबाबदारी असते ना मॅडम. हो. संसार जरी पैसे असले तरी सुद्धा स्त्री म्हणजे जबाबदारी आहे, त्यांची लग्न करायची आहे, त्यांना मोठं करायचं आहे. बाकी ही कुंडली चांगलीच मोडते. हा आता कसं आहे मॅडम की बघा जी स्थानं आपण पाहू तर लग्नस्थान म्हणजे केंद्रस्थान झालं, चतुर्थ म्हणजे हो. केंद्रस्थान झालं, दशम हो. म्हणजे केंद्रस्थान झालं. हो. तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मंगळाची दृष्टी अष्टमात सुद्धा आहे, नाही का? हो. 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 मंगळाची दृष्टी अष्टमात आहे आणि त्या ह्याच्यामध्ये अष्टमात त्याची स्वतःची उच्च रास आहे. म्हणजे तो तिथे पाहतोय, पण हा धाडसी आहे आणि टॅलेंटेड आहे. माणसाने कसं असावं तर टॅलेंटेड असावं हा नियम आहे. मग मंगळाला काय आवडतं? दशमस्थान आवडतं, लग्नस्थान आवडतं. मंगळाला धनस्थान नाही आवडत, कळलं का? हो. 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 मंगळाचं आवडतं स्थान जे आहे ते लग्नस्थान. मंगळाला चतुर्थ स्थान पण आवडत नाही. त्याला बऱ्याच गोष्टींना तिथे संघर्ष करावा लागतो आपल्या फॅमिलीबद्दल. कर्तबगारी दाखवायची असते. येस, मंगळ हा टॅलेंटेड आहे, त्याची अदाकारी दाखवणं हे त्याचं काम आहे. हो. सर एक विचारू? हा बोला. सर तुम्ही मगाशी म्हणालात की स्त्रीच्या कुंडलीत वृश्चिकेचा रवी नसावा. हो. काय म्हणजे कारण? आता कसं आहे मॅडम, तुम्ही मॅच मेकिंग जर शिकलात ना तर हा. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीचा परिचय कराल तर तुम्हाला एखादी व्यक्ती तुम्ही कन्सल्टन्सीसाठी आली तुमच्याकडे तर तुम्ही आवर्जून पहा ज्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये वृश्चिकेला सूर्य असतो तिला साधारणतः पतीच्या संदर्भातील काही दुःख निर्माण होतं. म्हणून जे लोक 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत जन्माला येतात आणि त्याच्यामध्ये स्त्री जातक असेल तर त्यांना अबाउट ज्याला आपण म्हणतो पती संदर्भात, वडिलांसंदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात. मी स्पेशली रवीचा हा फलादेश पारंपरिकमध्ये सांगितलेला आहे. ओके सर, थँक्यू. थँक्यू. तर केतूला कसं घेतलं पाहिजे कृत्तिकेचा अर्थ? केतूला काय म्हणतात? केतूचं प्रिडिक्शन कसं करू आपण? केतू हा जो आहे हा रिलेटेड बघा, केतूमध्ये 2 पार्ट आहेत. एक पार्ट आहे गुरुकडे, कारण केतू हा धनुराशीमध्ये उच्चीचा होतो आणि केतू हा मंगळाच्या पेक्षाही अनेक पटीने बलवान प्लॅनेट आहे की ज्याच्यामध्ये समजा केतू असेल तर त्या ठिकाणी एक तर त्यागी वृत्ती आहे, संन्यासी वृत्ती आहे आणि दुसरी गोष्ट की त्याला इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचं भरपूर काही ज्ञान त्याच्यामध्ये समावेश असू शकतं असा नियम आहे. केतू तुम्हाला टेक्निकलसुद्धा मिळेल. अधिकतम केतू ऑपरेशन आहे, शिरपाड आहे, दुःख आहे, त्याग आहे, हानी आहे. केतू सोबत असणारा ग्रह हा जातकाच्या जीवनामध्ये काही विशेष आंदोलनं उपस्थित करतो. येस सर. आगीच्या घटना आहेत त्या केतूमुळे आहेत. हो. धरणीकंप आहे मोठमोठे. आता आता तो इथोपियाला जो झालेला आहे वोल्कानो तो अतिशय डेंजर आहे. आता काय होईल काय सांगता येत नाही. ती आज चायनापर्यंत गेलेली आहे आणि त्याचा धूर संपूर्ण विध्वंस झालेलं आहे. सध्या गोचरीच्या वृश्चिकेमधले ग्रह कारणीभूत आहे ना? अगदी खरं आहे. यू आर राईट. आणि रेडिंग. येस, रेडिंगसाठी तुम्ही कुठलं मटेरियल वापरतात तर आपण जेव्हा ज्योतिष करतो मेदनीला सुद्धा तुम्हाला ह्याच परिस्थितीमध्ये विचार करणं गरजेचं आहे. सर शनी मार्गी झाल्यामुळे तो सपोर्ट करेल का त्या वल्कनेला?
शनी अजून मार्गी नाही झाला मॅडम, 28 ला होईल. आज झाला. आज 28 आज तारीख. आजच झाला ना? हम्म. पण इथोपियातली घटना 25 तारखेला झाली. हो हो ती झाली 25 तारीख. आणि कित्येक वर्षांनी झाली. हो 1500 वर्ष. हो हो 1500 वर्षानंतर पृथ्वीवरती ओलकानो आलाय. पण हॉरिबल आहे त्याचं हे. काय म्हणता? भयंकर स्वरूप आहे त्याचं पण. हो हो भयंकर सर स्वरूप पण आहे. तुम्ही 2-1 महिन्यापूर्वी बोलला होतात की हे असं सगळं होणार आहे म्हणून. आठवतं का एकदा क्लासमध्ये तुम्ही बोलला होतात की अरे हे काय असं सामूहिक होणार आहे. हे आहे, फलादेश आहे तो. हो जनरली तुम्ही जर बघताय ट्रम्प आल्यापासून सगळं दिवाळ वाजलेलं आहे सगळ्या देश जगाचं. खरंय. हो सर हा ते जातक टॅलेंटेड आहे तुम्ही म्हणालात ते हो कशावरनं? कसं आहे मॅडम, एक तर मिथून लग्न आहे ना. आता मिथून लग्न हे मुळातच टॅलेंटेड आहे, व्यापारी वृत्तीचं आहे. त्याला त्याचा हेतू मॅडम कळतो की मला काय हवं आहे, कळलं. म्हणून तुम्ही मिथुनेच्या किंवा बुधाच्या व्यक्तीला तो त्याचा स्वार्थ किंवा त्याची अपेक्षा ही पूर्णत्वात कशी जाईल ह्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. म्हणून तिथे तो अपॉर्च्युनिस्ट आहे. आणि लग्नी मंगळ आहे. मंगळाच्या अपेक्षा काय आहेत तर आय एम समथिंग, आय एम बॉस, आय एम रुलिंग. तो त्या ठिकाणी रूल करणारा प्लॅनेट आहे. मंगळ हा कोणाच्या हाताखालचं बाहुलं नाही. मंगळ जर दूषित झाला असेल तर यू हॅव टू सरेंडर, कळलं. मंगळ हा स्वतःचं एस्टॅब्लिशमेंट तयार करतो. आणि एवढी सर शक्ती आहे. लग्नी मंगळ असणारी व्यक्ती महत्वाकांक्षी असते का जास्त? महत्वाकांक्षा मॅडम प्रत्येकाला आहे, संधी मिळाली पाहिजे नाही नाही नाही. प्रत्येकाला. हो अगदी बरोबर आहे. पण हां. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व जास्त महत्वाकांक्षी असतं का? हो हो पहिली गोष्ट म्हणजे का नसावं हा एक भाग आहे. हो हो बरोबर आहे. का नसावं. आता बघा धर्मेंद्र वारले, हो त्यांच्या लग्नी रवी गुरु हे बर. 2 ग्रह म्हणजे महत्वाकांक्षी होते ना. हो हो आणि एवढ्या भूमिका केल्या आणि साधारणतः 10,000 कोटीची संपत्ती जमवली. हो हे केवढी तरी. कोणी हे कोणी दिलं तर गुरुनी दिलं, हा असं आहे ना. बरोबर म्हणून आहे. तिथे त्या ठिकाणी त्याला मुलं मुली वैवाहिक जीवन एवढे वर्ष, आज 85-87 वर्ष आयुष्य जगलेलं आहे. हो हो. मग ते कशामुळे तसं जीवनामध्ये सक्सेस पर्सन. सर धर्मेंद्रची कुंडली सांगू? हा सांगा ना. जन्मतारीख 8 डिसेंबर 1935, हा पहाटे 6 वाजता लुधियाना. हम्म. वृश्चिक लग्न आहे. लग्नी रवी गुरु बुध आणि मेषेचा चंद्र आहे षष्ठात. येस. द्वितीय म्हणजे स्थानात राहू, तृतीय स्थानात मंगळ, म्हणजे उच्च चतुर्थात झाला, शनी. हो लगेच पराक्रमात उच्च मंगळ झाला. उच्चीचा झाला आणि तुळेचा शुक्र व्ययस्थानात आहे. हा नाही शुक्र तुळेचा येईल ना मॅडम 12 तुळेचा आहे. हो स्थानामध्ये. हो तुळेचा आहे. तुळेचा वेळेत आहे. तर वृश्चिक लग्न आहे ना सर. हा तुळेचा तो बरोबर. राशीचा शुक्र आहे. हो हो म्हणजे चंद्र शुक्र समसप्तक योगात आले. हा चंद्र शुक्र समसप्तक योगात आहे. मग चंद्र 2 शुभ ग्रह हर्षल चंद्र हर्षल मेषेत आहेत. आहेत. आता मेषेचे धर्मगुण जे सगळे आहेत ते धर्मेंद्रला लागू पडले. हो सर. आणि मंगळ सगळे पण उच्चीचा झाला ना. येस. म्हणजे सगळं कॅरेक्टर जे होतं आजच्यापर्यंत हिस्ट्री पाहिली तुम्ही तर पूर्णपणे हिस्ट्री जी आहे ती मंगळाच्या अखत्यारीतलीच आहे. आणि भाग्याने बरोबर. गुरुने साथ दिली भाग्याला. आणि गुरु हा भाग्य त्रिकोणामध्ये आहे. मंगळ रुचक योगात झाला ना. रुचक येस मॅडम. हा म्हणजे नाही, या मॅडमने आता सांगितलं ना धर्मेंद्रची पत्रिका, तर हा तृतीयात म्हणजे मकरेचा मंगळ तो हो काय हो रुचक पंचमहापुरुष योग झाला ना तिथे. हो. हम्म. म्हणजे लग्नेशी पोझिशन फार महत्वाची आहे. म्हणून प्रत्येक राशीतले ग्रह
प्रत्येक राशी ही एक कॅव्हिटी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो ग्रह त्या ठिकाणी राशीचं फळ काय देतो, मग आपल्याला राशी नक्षत्रामध्ये जायचं आहे, नवमाशामध्ये जायचं आहे. तर सगळ्या अनुसरून आपण जर बघितलं तर नक्षत्रसुद्धा काम करतात, नवमाससुद्धा काम करतं. एका नक्षत्रामध्ये 4 नवमास असतात. मग त्याच्यानंतर तिथे तुम्ही दशांश कुंडलीमध्ये गेले, तिथे सुद्धा तुम्हाला कुठल्या कुठल्या कुंडल्या आपल्या जीवनामध्ये काम करत आहेत, म्हणून षोडश वर्गाचा वापर केला आहे. पण षोडश वर्ग सुद्धा उपयोगात येतं. होय होय. नाही, माझ्याकडनं थोडी चूक झाली. म्हणजे तो उच्चीचा आहे, पण तो केंद्रात नाहीये ना. केंद्रात असता तर आपण त्याला म्हणजे तो पंचमहाभूत. हा तो पंचम चंद्रापासून 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 तो आहे. पण आता झाला. आपण हा कसं लग्न कुंडलीचा विचार केला तर मग फक्त उच्चीचा म्हणू ना त्याला, कारण तो तृतीयात आला ना. चंद्रावर पण पाहायला हरकत नाही हा हो, मॅडम. बघायचं ना, बघायचं चंद्रावरनं Yes. मग होईल. हा म्हणजे मग केंद्रात येतो ना. बरोबर. शुक्र स्थानबली आहे, रवी स्थानबली आहे, मंगळ स्थानबली आहे, हे सुद्धा बघितलं पाहिजे. हो सर. तर पंचमेश गुरु लग्नी पंचम स्थान हे कर्म कला क्रीडा हे दाखवतो, त्यामुळे त्यांचं चित्तभर सृष्टीकडे कल असं आपण म्हणू पहिला शकतो ना. सूर्य आणि स्थानबली आहे ना मॅडम. हा सूर्य उगवता तारा आहे ना, किस्मत का तारा आहे. लग्न सूर्य. तर हा जर सूर्य तुळेचा असता तर मग आता हा वृश्चिक म्हणजे मित्र राशीतला आहे, पण तुळेतला निश्चित रवी असता तर मग तेवढं त्यांना कुठला नाव फेम. जरा आवाज तुळेतला कमी कर. रवी एक तुळेतला रवी असता तर मग नाही, आता मग तिथे तर ते एवढं शक्य होत नाही ना. स्थान महत्वाचं आहे. सूर्याला प्रथम स्थान, दशम स्थान हे फार महत्वाचं स्थान आहे सूर्यासाठी. नाही, प्रथम स्थानात तूळ रास असते आणि तुळेतला रवी असता तर मग तो निश्चित झाला जर असता रवी ना. मग असेल तरी तेवढं सुद्धा त्याला त्या ठिकाणी नो डाऊट, बट प्लॅनेट इज इन हाय, ज्याला आपण म्हणतो की अतिशय चांगला प्रतिसाद देतो ग्रह. कारण तो स्थानबली झाला असता जरी तो नीच राशीत असता तरी. तुळेचा रवी लग्नी असल्यानंतर पण वाईट फलादेश देतो असं नाही. फक्त तुळेमध्ये दरिद्रांश येतो, त्याच्यामध्ये तो नसावा. कळलं का मॅडम? आणि अच्छा. साधारणतः 18 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर पर्यंत दरिद्रांशामध्ये सूर्य असतो. त्यावेळेला तो त्या ठिकाणी हानिकारक ठरतो. मग तुम्ही तर नवमाशामध्ये पण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. 18 ऑक्टोबर ते किती सर बोलला तुम्ही? 21 18 ऑक्टोबर ते 21 साधारणतः ऑक्टोबर. साधारण पक्क हे नाही आहे. हा कारण का साधारण. ओके दक्षिणेला ओके. हा जेव्हा शरद संपातमध्ये जेव्हा ग्रह येतात ना, तर त्यावेळेला ते एक दिवस पुढे जाऊन 16 तारखेला प्रवेश करतात राशांतर. मग तो 16 तारखेनंतर 19 तारीख 20, 21, 22 असा पण असू शकतो. तर 22ला पण आहे दरिद्रांशामध्ये. हा, ते 22 21 म्हणजे तो शरद संपात बिंदू जो आहे त्याच्यावरती त्याचा विचार केलेला आहे. बोला, ह्या कुंडलीबद्दल बोला आणखी काय. तर मी विचारू जरा. हा विचारा ना, काय नाही. नमस्कार सर. नमस्ते. दशमांश कुंडलीबद्दल जरा सांगू शकाल का? म्हणजे तुम्ही म्हणालात मगाशी की कार्यक्षेत्र आणि कामात यश याच्यासाठी हो. बघितलं जातं आणि मुख्य धनस्थान, दशमस्थान आणि लाभस्थान हे जास्ती बघायचं का? हो, म्हणजे दशमस्थान हे आपलं वर्किंग आहे. कसं असतं की दशमस्थान बघताना मॅडम की त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये यश कुठल्या परीने मिळेल याचा विचार करायचा आपल्याला. ओके. आता इथे तर दशमांश कुंडलीत दशम स्थानी बुध आलाय उच्चीचा, त्यामुळे त्यांचं म्हणजे उद्योग व्यवसायात चांगलं हे असणारच आहे. आहे उद्योग अतिशय चांगला आहे मॅडम. हा. ओके. तर इथे पण आपण हा तो भद्र महापुरुष योग बघू शकतो ना. म्हणजे बुध उच्चीचा झाला आणि केंद्रात आहे तर मग आपल्या दशमांश कुंडली. नेटवर्किंग पण चांगलं ना. जरी
तुळेचा सूर्य असला तरी पण तो लाभात आहे ना प्लुटो. कसं आहे मॅडम, आपण जेव्हा नवमांशामध्ये जातो ना त्यावेळेला सूक्ष्मांश आपल्याला काय म्हणतो येस 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 बरोबर आहे. त्याला जास्ती महत्व आहे. तुळेचा रवी जरी असला हम्म, तरी सुद्धा हरकत नाही, तो निचेचा असला. आता समजा एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, जातक स्त्री आहे हम्म, आणि तुळेचा रवी आहे, हम्म, तर त्यावेळेला त्या जातकाचा स्त्रीचा पती कसा असेल, रवी म्हणजे पती, हम्म, हम्म, तर त्या ठिकाणी तूळ राशी रसिक आहे, हम्म, कळलं. हम्म, पण तो दरिद्रांशामध्ये नसावा, मग त्याची रसिकता जाते. हम्म, तर तिथे तुम्हाला विचार केला पाहिजे की खरोखर जातकाचा रवी हा तुळेत आहे, तिथे तो कनेक्टेड कशाशी असेल, फॅशनशी असेल, अदाकारीशी असेल, ॲक्टिंगशी असेल, सिनेमाची असेल, कलावंत असेल, आणखी काय काय गोष्टी शुक्राच्या अंतर्गत येतात. त्या राशीचा स्वामी निवडताना त्यांनी शुक्र का दिला आहे, कारण की त्याच्या अंगी शुक्राचे गुण आहेत म्हणून. हम्म. असं. हॅलो सर, एक विचारू? हा बोला. भावकुंडलीमध्ये लग्नेश षष्ठात गेला, याचा काय परिणाम होईल? भावकुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये मॅडम वृश्चिक रास आहे आणि तिथे हा राशी स्वामी षष्ठ स्थानात आहे आणि तो टेक्निकल टेक्नॉलॉजीच्या राशीमध्ये. वृश्चिक राशीचे जे गुण आहेत ना, तर हा त्या ठिकाणी जातक स्त्री आहे का पुरुष आहे त्याच्यावरती आयुष्याचा दुसरा फलादेश अवलंबून आहे. पण इथे राशी स्वामी वृश्चिकेत आहे आणि मुळामध्ये वृश्चिक रास ही त्या ठिकाणी आपण बघितलं तर टेक्निकल आहे, ओके पोलीस आहे किंवा धाडसी वृत्तीचा आहे, सरकारी खात्यातील आहे. षष्ठस्थान हे सरकारी खात्यातील आहे, ओके कळलं. म्हणून राशीमध्ये समजा आता उदाहरणार्थ चंद्र समजा वृश्चिक राशीचा आहे असं आपण समजलो, तर चंद्र हा वाईटच फलादेश देईल असं नाही, पण त्याच्यातले चांगले गुण जे आहेत, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, अटलजींचा चंद्र हा वृश्चिकेचा होता, पण ती बलवान रास आहे, ते अपयश येऊन पण यशस्वी झाले. जसं नरेंद्र मोदींचा पण आहे, ओके पण धाडसी रास आहे ना ती. मेष पण म्हणजे राशीला तुम्ही प्रोत्साहन देणार का ग्रहाला? ग्रह हा त्याच्या हँगरमध्ये आहे, तो रास ओके जसं सांगेल तसं तो वागेल, तसा फलादेश मिळेल त्याला. कळलं का? ओके थँक्यू. थँक्यू. सर, इथे सप्तम स्थान आणि गुरु आणि केतू ह्या 3 घरांचा विचार कसा करायचा? हा, आता सप्तम स्थानाचा अधिपती जो आहे तो दशमात आहे, म्हणजे हो केंद्रात आहे. हो केंद्राचा स्वामी केंद्रामध्ये आलाय, शुक्र सुद्धा केंद्रामध्ये आहे, त्याच्यावरती गुरुचा पूर्ण दृष्टिकोन आहे, हा समसप्तक आहे ना दृष्टीचा. मग आता इथे शुक्रावरती मंगळ पण पाहतोय, शनी पण पाहतोय. निश्चित शुक्र जो आहे तो त्या व्यक्तीला तेवढं समाधान देऊ शकेल का? आता संसारामध्ये थोडंसं अप्स अँड डाऊन चालतात, नाही झालं तसं काही नाही, त्या घडामोडी होतच असतील, पण तरीसुद्धा वैवाहिक जीवन अतिशय योग्य आहे, चांगलं आहे. मोठ्या घरची मुलगी आहे, संपत्ती आहे. ओके पण सप्तमेश केंद्रात आहे आणि गुरुच्या राशीत आहे. हो आणि स्वराशी लग्न झाल्यानंतर मॅडम त्यांनी एक नवीन व्यवसायाला सुरुवात केली, हो कळलं का, आणि हो त्याच्यामुळे आणखी भरभराट झाली. हो सर, थँक्यू. थँक्यू. सर नमस्कार. नमस्ते. एक विचारू सर. बोला ना. शुक्र चतुर्थ स्थानामध्ये निचेचा हा. आहे आणि शनी मंगळाची दृष्टी आपण बघितली, तसं म्हणजे यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध या दृष्टीनं काय विचार करता येईल सर? उत्तरार्ध म्हणजे आता 75 नंतर आपण समजा 75 आणखी केले, वय वर्ष 75 बघितलं आपण,
तर कधी सुरू होईल 75? उत्तर आयुष्य म्हणजे व्हॉट यू मीन की बाबा म्हातारपण कसं जाईल? हां आता आर्थिक धोरण जर चांगलं असेल, एक तर चंद्र जो आहे म्हणजे धनस्थानाचा अधिपती चंद्र हा नवमांशी चांगला आहे. माणसाला उतार आयुष्यामध्ये धन काय पाहिजेच, हो नाही का? हो सर. आता राहिला भाग काय, तुमचं म्हणणं असं आहे की आधार किंवा तत्सम काही गोष्टी. मंगळाच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर मंगळाच्या माणसाला आजार पण फार कमी येतं, कारण त्याच्याकडे डिफेन्सिव्ह पॉवर भरपूर असते. आजार त्याच्याकडे उभा राहत नाही. अपघात होतो नक्की, पण लागण होत नाही असं आहे. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद. आज काय सगळे गप्पच आहेत. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हा सर, बोला. इथे या कुंडलीमध्ये मिथुन लग्न, सिंह रास, चंद्र वर्गोत्तम आहे, मंगळ बुधाचं परिवर्तन आहे. नंतर टेक्निकल साठी चांगलं आहे, कारण मंगळ वृश्चिक नवमांशात आहे. वडिलांच्या कारखान्यात पण काम करतो हा. की दुसरं म्हणजे गुरु शनीचा त्रिकोण योग आहे, गुरु बुधाचा त्रिकोण योग आहे, जो लग्नेश आणि दशमेश असा त्रिकोण आहे. आणि भाग्येश आणि दशमेश हा धर्मकर्माधिपती एकमेकांच्या दृष्टीत गुरु हंस योगात आहे. मंगळाची दृष्टी चतुर्थावर प्रॉपर्टी घेणार, गुरुची दृष्टी पूर्णपणे गुरुने पूर्ण पत्रिका सांभाळली आहे, सगळ्या ग्रहांवर त्याची दृष्टी आहे. आणि गुरु हा सगळ्या बलवान होऊन सगळ्यांच्या त्रिकोणात आहे. आणि कर्केचा शनी इथे आईची चिंता देईल. चतुर्थ स्थान, कर्केचा शनी जसा खराब झालाय त्याप्रमाणे चतुर्थ स्थान पण खराब झालंय. चतुर्थ स्थान आईसाठी त्रासदायक, चतुर्थावर शनी मंगळाची दृष्टी आहे आणि त्याच्याबरोबर कर्क रास पण दूषित आहे. चंद्राच्या पाठी शनी आहे, हा थोडासा त्रासदायक आहे. चंद्र हा शनीला भेटून पुढे आलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा तिथे त्रासदायक आहे. मिथुनेचा मंगळ आहे, इथे सर्व शक्ती तो बोलण्यामध्ये, विचार करण्यामध्ये किंवा बुद्धी कौशल्यता दाखवणे, हुशारी, सतत संपर्कात राहणं. कारण कालपुरुषाच्या कुंडलीनुसार तृतीय स्थान मिथुन द्विस्वभाव रास आहे, धरसोड वृत्ती पण दिसेल. त्यात मंगळाची जोड आहे, म्हणजे 10 कामं पण हाती घेईल. बडबड्या स्वभाव असेल, बुधाच्या राशीत आहे, बुध मंगळ परिवर्तन आहे. किंवा टीकाखोर, टोचून बोलणं. गणिताचे कारक आहेत हे दोन्ही. आणि टेक्निकल माइंडसेट आहे याचं बुध मंगळ. इथे हाताला खांद्याला अपघात होऊ शकतो, पित्त किंवा श्वसन संदर्भात मध्ये पण त्रास होऊ शकतो. आता इथे मेषेचा केतू असताना लग्नी मंगळ शत्रू राशी, हे डोके संदर्भामध्ये त्रास, डोक्यावरती पित्त होणं, मानसिक थकवा. मंगळाची दृष्टी इथे अष्टमावर आहे आणि नवमांश कुंडलीमध्ये पण अष्टमात मंगळ आहे, तर ऍक्सिडेंटल थोडीशी कुंडली आहे ही. आणि वृश्चिक नवमांशात मंगळ अष्टमात आहे. गुरु हा पृथ्वी तत्वाच्या नवमांशात गेलाय, जो मकर नवमांशात. इथे ऐहिक किंवा आर्थिक व्यावहारिक दृष्ट्या गुरु चांगला आहे, प्रॅक्टिकल विचार असेल, मकर नवमांशात आहे म्हणून. पण संतती बाबतीमध्ये इथे थोडंसं कमतरता दाखवेल, कारण पंचमे शुक्र बिघडलेला आहे. पंचमात राहू तुळेचा आहे आणि शुक्र कन्या राशीत आहे, तर कलेच्या माध्यमामध्ये पहिली संतती असेल. तर इथे गुरु आकाश तत्वाचा ग्रह आहे, तो पृथ्वी तत्वाच्या नवमांशात गेलाय, तर आत्मकेंद्रित थोडासा स्वभाव असेल. पण हा आकाश तत्व जे आहे ते म्हणजे थोडस स्वार्थी आहे, म्हणजे आध्यात्मिक ऐहिक जीवनाला जास्त प्राधान्य इथे देईल गुरु. बाकी कुंडली गुरुने पूर्णपणे, बलवान गुरुने चांगली सांभाळलेली आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आहे, चांगली आहे. वृश्चिकेचा रवी पण चांगला आहे. बोला, आणखी कोणाला सांगायचं आहे काय? सर, वृश्चिकेचा बुध म्हणजे डॉक्युमेंटेशन किंवा ह्याच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो का?
हा होऊ शकतो ना, होऊ शकतो. तर मूळ कुंडलीत पंचमामध्ये हर्षल आणि राहू आहे, तर संतती एखादा धाडसी निर्णय घेऊ शकेल असं सांगता नाही, येईल. संततीची पत्रिका संततीसाठी वापरायची. स्वतःच्या पत्रिकेवरून संततीचा तुम्ही लेखाजोखा करू नका. त्याची स्वतःची पत्रिका असेल तर त्या पत्रिकेवरती तुम्हाला पुढे हे करायचं. कळलं का? नाही, आपण जसं शनी म्हणजे द्वितीय स्थान आणि चतुर्थ स्थानाचं भाकीत केलं, तसं पंचम स्थानाविषयी आपण हे करू शकतो का, हर्षल राहू असल्यामुळे? कारण तूळ रास आहे ना त्या ठिकाणी सर, आणि शुक्र निचेचा झाला आहे, त्याच्यामुळे शनी हो मॅडम, शुक्र हा. नीचेचा जरी झाला, हा. आता तुम्हाला सांगतो की ह्या माणसाचं हा ड्रॉइंग अँड डिझायनिंग ज्याला आपण म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चरचं ड्रॉइंग डिझायनिंग एवढं उत्तम करतो, ज्याला भूमिती म्हणतो आपण. हा, हा. मग तो शुक्र नीचेचा आहे म्हणजे काय शुक्र आयुष्यभर नीचेच देईल त्याला? नाही नाही नाही, तसं नाही म्हणायचं सर मला. संततीच्या बाबतीत किंवा स्त्री वर्ग जो आहे त्यांच्या घरामधला, त्यांच्या बाबतीत काही कटू निर्णय यांना घ्यावे लागतील का, किंवा कटू घटना कुठल्या यांच्या समोर घरामध्ये येतील? स्त्रीचा प्रश्न नाही मला सांगा. कोणतं घर असं आहे की ज्याला स्त्रीचा प्रश्न नाही? नाही, ते तर आहे सगळ्याच ठिकाणी आहे. आता काय गंमत आहे मॅडम की बऱ्याच वेळेला कुंडलीमध्ये असे काही प्रश्न असतात जीवनामध्ये, त्याला हाताळायचं असतं. कळलं का? प्रश्न येणार नाहीत असं कधी होतच नाही. कळलं? हो सर. आणि मुख्य कुंडली जर बलवान असेल तर कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये गोचरीने प्रश्न उपस्थित होतातच, नाही होत असं नाही. मग त्यावेळेला तुमच्याकडे कपॅसिटी किती आहे तुमचं काम करण्याची? आता जसं मिथुन राशीमध्ये बुधाकडे तुम्ही गेलात तर सगळ्यांना त्याची जी काही सांभाळण्याची जी काही शक्ती आहे ती बौद्धिक आहे. हा मंगळ जरी त्या मिथुन राशीमध्ये असला, कन्या राशीमध्ये असला, तरी सुद्धा तिथे कपॅसिटी काय आहे तर त्या राशीची कपॅसिटी तो कशी हालचाल करेल. आता कन्येचा मंगळ काय वाईटच देईल का? आता कन्येचा मंगळ यथाकदाचित पोटाचं ऑपरेशन देईल, कदाचित मिथुनेचा मंगळ ब्रेन ट्युमर होईल. कळलं? पण तरी सुद्धा गुरु बलवान मगाशी सांगितलं त्यांनी, तर त्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये गुरु बलवान आहे. दर वेळेला सगळ्या काय हातपाय तुटेल असं थोडं आहे? नाही ना. मग तुम्ही निगेटिव्ह का विचार करता? तुम्ही निगेटिव्ह का विचार करता? पॉझिटिव्ह पण बघा ना. नाही, शुक्र निचेचा असल्यामुळे मी तो विचार केला सर. पण मॅडम, शुक्राला नृपंश आलाय ना, नृपांश. इंद्राच्या बिंदू पण आहे त्याच्यावर, गुरुची दृष्टी आहे, गुरु अमात्यकारक आहे, शुक्र स्वतः आत्माकारक आहे, म्हणजे असं पण आपण हे करू शकतो ना. तुम्ही एका धर्तीवरती पिक्चर कसं बघणार? कळलं? हो सर, आलं लक्षात. थँक्यू सर. सर, दशमातला गुरु हा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहे का, दाखवतो का? बुद्धी स्वतः बी झालेला आहे. तुम्ही स्वतः आता पाटील साहेब तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये आहात, मग आता तुम्ही टेक्निकल टेक्नॉलॉजी हार्ड वर्कर कशामुळे करता? मंगळ गुरु. मग तेच ना, मनुष्य काय करतो? माझा 9 मासातला उच्चीचा मंगळ आहे, त्याच्यामुळे मी इकडे गेलो टेक्निकल. कुठे ना कुठेतरी प्लॅनेट सपोर्ट करतो ना. ओके. सर, मंगळाच्या राशीतला बुध हा टेक्निकल मध्ये दाखवतो, तो सक्सेस मिळवतो. टेक्निकल आणि कसं आहे मॅडम,
बघा, आज कॉम्प्युटर हाताळायला किंवा तुमची जी काय आज AI हाताळायला बुध नको का तुम्हाला? येस सर, पाहिजे. मग आणि आता जसं जसं युग बदलतं त्याप्रमाणे टेक्नॉलॉजीमध्ये फरक पडतो. हो सर. कारण काळाचा नियम आणि आहे. सर हा पंचमातला राहू हर्षल जो आहे, ठीक आहे, संततीच्या बाबतीत सुरुवातीला काही अडचणी असतात पण त्या सॉल्व्ह पण होतात किंवा मुली संतती म्हणून होते, पण हा टेक्निकल दृष्ट्या खूप पॉझिटिव्ह राहतो. आणि तुळेतला हर्षल जो आहे ती बुद्धिमत्ता पण खूप तीव्र आणि खूप स्ट्रॉंग असते त्यांची. शिवाय राहू हा टेक्निकली पण खूप हेल्प करतो. आणि जो धर्मत्रिकोण झाला 1-5-9 तर तिथे वायुतत्व आलेलं आहे. तो वायुतत्व आणि त्यांची जन्मराशी जी आहे ती सिंह राशी. सो या दोन्हीही पण हातोहात चाललेल्या असतात. सो पॉझिटिव्हली एकमेकांना खूपच स्ट्रॉंग सपोर्ट करतात. म्हणजे लग्न राशी आणि जन्मराशी रवी बुध हे कॉर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीने करतात. सो जातकाला केव्हाही लाईफमध्ये कुठल्याही अडीअडचणी आल्या तरी ते स्ट्रॉंगली बुद्धीच्या जोरावर आणि सिंह राशीचा पराक्रम आणि मिथुनेची बुद्धी असे 2 कॉम्बिनेशननी ते सगळे प्रॉब्लेम टॅकल करतात. जसं मगाशी मॅडमनी पण सांगितलं की मिथुनेचं मंगळ आहे, सो डेफिनेटली निसर्ग कुंडलीप्रमाणे मिथुनेचं मंगळ आल्यामुळे तिथे हाताच्या रिलेटेड किंवा भावंडांच्या रिलेटेड काही अडचणी असू शकतात किंवा येऊ शकतात. तर इन फ्युचर झाला. पण जातकाचं लग्न जे आहे ते उत्पन्न अंशमध्ये आहे आणि मिथुन लग्न आहे. सो डेफिनेटली व्यापारी या ह्याच्याने या जातकाचा कल असतोच. व्यापारी या गोष्टीकडे कल आहेत. आता इथे आणखीन एक गोष्ट अशी की लग्नात मिथुनेचा मंगळ आहे आणि हाच लग्नेश बुध वृश्चिकेमध्ये रवी बरोबर असून पुन्हा तो मंगळाच्या राशीत आहे. सो टेक्निकली जास्तीत जास्त ओढा असेल. टेक्निकल या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा जातक खूप स्ट्रॉंग असेल हे इथं प्रूव्ह होतोय. शिवाय पराक्रम स्थानामध्ये मंगळ आहे आणि तोही रवीच्या राशीतला मंगळ आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हा खूप स्ट्रॉंग राहतो. आणि चंद्रमंगळ सिंहाचा पराक्रम स्थानामध्ये त्याची 4थी दृष्टी ही वृश्चिक राशीवर, म्हणजे करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं आणि जे जातकाचं काम आहे ते टेक्निकल का तर या गोष्टी इथे जास्त पूरक होतात. आता मगाशी पण जे होतं की पंचमेश शुक्र हा म्हणजे पंचमाचा वेळ झाला आहे, त्यामुळे काही अडीअडचणी थोड्या बहुत संततीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने येतील. पण त्याचबरोबर तिथे गुरुची दृष्टी पण आहे आणि हा शुक्र जो आहे तो नृपांश मध्ये आहे. सो जेव्हा शुक्र हा चांगल्या नवमांशी पण आहे आणि पंचम स्थान हे कला वगैरे याही गोष्टी दाखवतो आणि जातकाच्या करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने टेक्निकल ह्याने जर विचार केला तर ड्रॉइंगशी संबंध येतो आणि हे ड्रॉइंग उत्तमरित्या करू शकत असतील. या गोष्टी इथे चांगल्या पद्धतीने दाखवल्या जातात. त्याचबरोबर चंद्र जो आहे तो राज्यांश मध्ये आहे. हा पण एक खूप चांगला फॅक्टर आहे, कारण चंद्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण आपण म्हणजे थोडासा कला आणि ह्यांचा टेक्निकली या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण जर विचार केला तर तो पण स्ट्रॉंग ठरतो. आणि चंद्रमंगळ हे कॉम्बिनेशन सुद्धा टेक्निकलच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एक चांगल्या पद्धतीने डिटेक्ट होतं. आणि सर 4-8-12 हे जलतत्व त्यांच्या पत्रिकेत खूप स्ट्रॉंग झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये वृश्चिक राशी ही अतिशय बोलकी आहे. हा मंगळाची 4थी दृष्टी, शनीची 3री दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे, त्यामुळे आईच्या रिलेटेड आणि कर्केचा शनी म्हणजे कर्क राशी आई दाखवते. तर या संदर्भातल्या काही गोष्टी निश्चितच आहे, पण त्याला एक पूरक थोडा हा सपोर्ट पण आहे की गुरुची दृष्टी पण आहे. हा तिथे कालबिंदू पण आला आहे चतुर्थ स्थानामुळे, त्यामुळे काही घडामोडी घडल्याच असतील. पण अष्टक वर्गाप्रमाणे सगळ्यात हायेस्ट मार्क्स देखील चतुर्थ स्थानालाच आहे आणि 34 मार्क्स तिथे. सो हा पण एक स्ट्रॉंग फॅक्टर आहे. म्हणजे जरी काही अडीअडचणी असल्या तरी काही खूप स्ट्रॉंग सपोर्ट पण तिथं हेल्पफुल ठरतील. मंगळाच्या चतुर्थ दृष्टीत जेव्हा शुक्र येतो किंवा जसं आपण मगाशी तुम्ही सांगितलं की मंगळाला चतुर्थ स्थान आवडत नाही आणि तिथे शुक्र आलेला आहे आणि तो पंचमेश आलाय. सो त्या रिलेटेड काही अडचणी निश्चितच जाणवतीलच तिथे. तो फॅक्टर तर इथे डिनाय नाही करतायत. पण त्याचबरोबर मंगळाची 8वी दृष्टी आणि शनीची सुद्धा 7वी दृष्टी ही अष्टम स्थानाला आहे. मंगळ चतुर्थाला पाहतोय, अष्टमाला मकर राशीला पाहतोय. तो प्रॉपर्टीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे पॉझिटिव्हच ठरेल आणि शनी त्याच्या स्वतःच्या राशीला पाहतोय. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा त्यांना प्रॉपर्टीच्या ह्याच्याने हे स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह ठरेल. आणि जो तृतीय रवी जो आहे तो अभ्यांश मध्ये आहे, म्हणजे तो ब्लेसिंग आहे. ह्यांना नवमांश तसे चांगले भेटले, म्हणजे गुरु हा एक पापांश मध्ये आहे आणि मंगळ नीचांश मध्ये, त्यामुळे काही अडीअडचणी त्यांना फेस कराव्या लागतील. जर त्यांच्या हाताखालचे काही नोकर साकर असतील तर त्यामुळे देखील काही प्रॉब्लेम होऊ शकतात. पण स्वतः म्हणजे जे मी म्हणलं की रवी बुध कॉम्बिनेशन कुठलेही प्रॉब्लेम खूप चांगल्या पद्धतीने आणि बौद्धिक लेवलला ते टॅकल करतात. सो ते प्रॉब्लेम, कारण दशम स्थानामध्ये धूमबिंदू आलेला आहे
सो धूमबिंदू आला त्यामुळे काही ना काही घडामोडी तिथे तर होऊन गेल्या असतीलच निश्चितच. पण ते टाकल करू शकतील. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पत्रिका स्ट्रॉंग आहे. आणि भाग्येश शनी जो आहे तर शनी सारखा ग्रह हा उत्तम नवमांशी आलाय, हा सौख्यांश मध्ये आहे. सो तो एक फॅक्टर आहे. कर्केचा आहे म्हणून आईला दुःख आलं असेल, हा झालंच, पण तो चांगल्या नवमांशी गेलेला आहे. आणि जो पंचमेश शुक्र जो आहे, म्हणजे जेव्हा आपण भाग्य त्याचा विचार करतो तेव्हा पंचम आणि भाग्याचा विचार करणार, तर पंचमेश शुक्र त्याच्या वेळेत गेल्यामुळे अडचणी असल्या तरी तो नृपांश मध्ये आहे, म्हणजे त्याला पण एक चांगला नवमांश भेटला. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पत्रिका तशी चांगली आहे. आणि गुरुचे जे सपोर्टिव्ह जे आहे, गुरु मंगळ केंद्र योग, गुरुची चतुर्थ स्थानावरची दृष्टी, हे काही स्ट्रॉंग पॉझिटिव्ह फॅक्टर पण आहे. गुरुची वृश्चिक राशीच्या ह्याच्यावरची दृष्टी आणि तो लग्नेश बुधाला पाहतोय, पराक्रमाला पण पाहतोय. सो हे जसं मगाशी पण मॅम म्हटल्या की गुरुमुळे बरीच म्हणजे कुंडली ती चांगल्या पद्धतीने हँडल झालेली आहे. बरं, आता थँक्यू सर. बघा, मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. मी तुम्हाला एक सांगतो, व्यवस्थित ऐकून घ्या. हो सर. युक्रेन तुम्ही ऐकलं नाव, बरोबर आहे? येस सर. युक्रेनचा रिपोर्ट काढल्यानंतर 97% पुरुष मेले. किती? बापरे. ओके. आणि 97% बायका विधवा झाल्यात अख्ख्या देशात. हा, अच्छा. हे दुःख नाही आहे का? मग काय सर, खूप मोठं दुःख आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला मी सांगतो की हा. पुतीनचा जन्म झाला त्यावेळेला त्याचे वडील आर्मीमध्ये होते आणि त्याची आई सुद्धा जखमी झाली होती आणि तिच्यावरती बऱ्याच युद्ध जे करणारे लोक होते ते मेलेले तिथे पडले होते. पण त्यांनी घातलेले बूट त्याच्या आईने, त्याच्यावर त्याच्या वडिलांनी बघितलं तर ही आपली बायकोच आहे म्हणून सगळे ते शव होते ते हटवले आणि नंतर त्या बाईला बाहेर काढलं. त्या बाईला बाहेर काढलं तर ती जिवंत होती, नस चालू होती, नाडी चालू होती आणि शी वॉज प्रेग्नेंट. त्याच्यापासून जन्माला आलेली व्यक्ती पुतीन आहे. बघा, वाक्य लक्षात ठेवा. येस सर. दिस टू बी नोटेड. येस, डेफिनेटली. म्हणजे तो इम्पॅक्ट पडतो. बरोबर आहे. आता मला सांगा, आज पुतीन जगाचा राजा आहे. हो. जर त्या ठिकाणी त्याची आई मृत पावली असती त्या युद्धामध्ये 1942च्या ह्याच्यामध्ये काहीतरी, तर मग त्यावेळेला पुतीन जन्माला आले असते का? बरोबर. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग अनेक येतात. तुम्ही युक्रेनची हिस्ट्री वाचली तर युक्रेन हा रशियाचाच भाग होता. पुतीनसुद्धा रशियामध्येच जाऊन, म्हणजे त्याचे वडील जे होते ते जाई यायचे आणि त्यांनी युक्रेनला भरपूर डेव्हलप केलं आणि आज त्यांनीच युक्रेनला समाप्त केलं. त्यांच्याकडले फक्त 3% पुरुष आहेत उरलेले आणि त्या 3% पुरुषांना युक्रेनच्या बाहेर जायला परवानगी नाही. फक्त 97% बायका आहेत त्या जाऊन परदेशात जातात येतात आणि अख्खं देश ओसाड पडलेला आहे. आता ह्या सगळ्या घटना जेव्हा होतात तर त्या स्त्रीच्या नशिबामध्ये पुतीनसारखा मुलगा जन्माला यावा हे ठरलं होतं की नाही? ही नियती आहे. येस सर. म्हणून तुम्हाला प्रत्येक व्यक्तीची हिस्ट्री माहिती असायला हवी. कुठला मनुष्य कष्टात नाही. बरोबर. पुतीनचा गर्भ जिथे वाढला तिथे खायची पण सोय नव्हती त्या बाईकडे, अन्नाची पण सोय नव्हती आणि अशा ठिकाणी एक मुलगा जन्माला आला आणि तो आज जगाचा राजा आहे. आणि रशिया सगळ्यात मोठं देश आहे. मग त्यांनी जे काही दाखवलंय करून आणि एवढा धाडसी, एवढी सत्ता, आणि त्याला ते दुःख अजूनही मनात चालतंय की माझ्या आईला ह्या लोकांनी केवढ्या यातना दिल्या. बरोबर. मग प्रत्येक माणसाच्या जीवनातील कथा ही भिन्न आहे. अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आला पण आज एवढा मोठा झाला आणि एवढं मोठं राष्ट्र चालवतोय आणि एक हुकमी आंध्रप्रो बेंझनेव ह्याच्यापेक्षा सुपर पॉवर आज पुतीनकडे आहे.
पुतीन Yes, इज अ sir. व्हेरी डेंजर मॅन, व्हेरी डेंजर. मग तर आता त्यांच्या अशा वेळेला नावाचे व्हायब्रेशन पण खूप स्ट्रॉंग आहेत. येस, पुतीन खूप स्ट्रॉंग आहेत ते मग ही व्हायब्रेशन पण. कथा जर आपल्याला आयुष्यात माहिती असेल तर तुमची पुढची योजना तुम्ही हे करू शकता. अदरवाईज नुसता शुक्र निचेचा आहे तर शुक्र निचेचा आहे हं. तर काय झालं, शुक्र लग्नी असता तर काय झालं, फक्त सुंदरता आली असते. पण व्यक्ती बरोबर. सुंदर पाहिजे का घर सुंदर पाहिजे हे पहिला विचार करा. खूप खूप मस्त आहे सर, हे तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. घर छान असेल तर माणसं सगळीच तिथे आनंदी राहतील, पण व्यक्ती हां, सुंदर असेल तर फक्त ती एकटीच सुंदर सुंदर म्हणून एकटीच मिळवते. असं ते आहे. अगदी बरोबर आहे. मग त्या बरोबर आहे. ठिकाणी जसं की जी लेडी डायना होते तिचं कर्क लग्न होतं, पण हो. लग्नेश शनियुक्त होता सप्तमात. मग तिचं आयुष्य येस. किती राहिलं, द प्रिन्सेस होती ती, हो. आज ती क्वीन असते, पण ती लवकर मेली. हे नशीब आहे. मग लोक म्हणतात सप्तमेश सप्तमात चांगला, पण लग्नेश सप्तमेश एकत्र आल्यानंतर सप्तम स्थानामध्ये तिला वैवाहिक आयुष्य 0 झालं. बकिंगहम हं. पॅलेस केवढा मोठा आहे, मग तिचा येस सर. शुक्र वाईट होता का? असं नाही करत. बरोबर. नशीब नशीब आहे. तसं ही व्यक्ती जी आहे ड्रॉइंग डिझायनिंगमध्ये मास्टर आहे, मशिनरी प्लॅनिंग करतो. मशिनरी प्लॅनिंग करणं, एखादं युनिट बनवणं सोपी गोष्ट नाही आहे. ही व्यक्ती सर गुजराती हा आहे. तुळेतला हर्षल आणि हां, हा जो राहू हे जे कॉम्बिनेशन जे आहे आणि शिवाय पंचमातली म्हणजे शुक्राची राशी आहे. सर टेक्निकल ड्रॉइंग मध्ये सर हे खूप छान असतात. प्रश्नच कारण नाही. मी आणि टेक्निकल फील्ड पूर्वीच्या मध्ये काळामध्ये असल्यामुळे मला हाताने माहिती ड्राफ्ट पण करायचे. आत्ता आहे. कॉम्प्युटर हो आले, सर. येस सर, आता ऑटो येस सर. कॅड आलं, आत्ता आलं. हो. पूर्वी नाही ऑटो कॅड इनिशियली नव्हतं. हातानेच असतं सर ते. हां, म्हणजे शिकवताना सुद्धा हातानेच ड्रॉइंग असतात. येस. आम्हाला पण शीट सगळ्या मग बाय ते प्रोफेसर हँडमेडच पण असं असायचे. हाताने शिकवतात, ते काय ड्रॉइंग होत्या. येस सर. आता हे आलेले कॉम्प्युटर स्क्रीन आलेले आहेत विंडोवरती. पण दरवेळेला नशिबामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी येतील. आता तुम्ही तुमच्या समोर पुतीनचं आयुष्य, 1 महिन्याचा पुतीन आईच्या गर्भात होता. त्या आईने अच्छा. किती यातना भोगल्या असतील. हो बरोबर. असं आहे. तरी सुद्धा तिने जिवंत असून तिने पुतीनला जन्म दिला आणि तो आज जगाचा राजा आहे, देशाचा तरी आहेच आहे. हो हो. कळलं का? तर माणसाची पत्रिका वाचताना तुम्हाला प्रत्येक प्लॅनेट हा काही ना काही देऊन जातो. दुःख आहे, सुख आहे, निश्चित आहे. पण इथे दशमस्थान बलवान झाला आहे. दशमस्थान हे कॅरेक्टर काय आहे, तर वर्किंग हाऊस आहे. हो सर. उपचय स्थान बघा, त्या ठिकाणी चंद्र आहे, रवी आहे आणि गुरु, हे 3 मित्र आहेत. हे तुम्ही विसरता. तिघही हो मित्र सर. त्या ह्याच्यामध्ये सिंहेला, वृश्चिकेला आणि मीनेला आहेत. येस सर. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपली उपजीविका ही कशी असेल, त्याला तुम्हाला 3, 6, 10 हे पाहणं गरजेचंच आहे. येस सर. शुक्र हा भौतिक आहे, ज्या मटेरियल आहे, पण मंगळ हा प्रॅक्टिकल आहे, हार्ड वर्कर आहे, कमी झोपणार आहे. गुरु भाग्यविधाता आहे. आता ही कुंडली काही आर्टिफिशियल नाही आहे, रिअल कुंडली आहे. आणि हे लोक जे मशिनरी बनवतात, हे मशिनरी वेगवेगळ्या डिफरंट टाईपच्या मशिनरी बनवतात. डिझायनर आहे, फॅशन डिझायनर शुक्र आहे, मशिनरी डिझायनर मंगळ आहे. असं आहे. येस सर. आज रेडिओ टेक्नॉलॉजी आली, एवढी मोठी झाली आहे. मग पहिला रेडिओ आला, मग बाकी सगळं मोबाईल आले. आजही रेडिओ टेक्नॉलॉजीच मोबाईलसाठी पण वापरली जाते. हो बरोबर. रेडिओ टेक्नॉलॉजी शिपमध्ये पण आहे, मोबाईलमध्ये पण आहे, वायरलेसमध्ये सुद्धा आहे. ती फ्रिक्वेन्सीच तसं आहे MHz आणि ती सगळ्यात जगात पहिली निर्माण झाली. मग तुम्ही आज कितीही मोठं इंटरनेट वापरलं तरीसुद्धा रेडिओ टेक्नॉलॉजीला तुम्ही विसरू शकत नाही. हा टेक्निकल बेस आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी विनंती करतो की तुम्ही ज्योतिषचा बेस चांगला बनवा.
जसं लोकांनी टेक्निकल बेस चांगला बनवलाय तसं तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीचा बेस चांगला बनवा, तर तो तुमची विचारधारा, तुमचं फलित, तुमचं गणित हे स्ट्रॉंग करू शकेल. अदरवाईज यू आर नॉट गोइंग टू रीड प्रॉपरली. सर आता या कुंडलीमध्ये जसं वृश्चिक राशीमध्ये हा रवी बुध होता, हा टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू इथे केला. तसं मागे धर्मेंद्रची जी कुंडली मांडली तर त्यांच्यामध्ये वृश्चिक लग्नामध्ये त्यांच्यात रवी बुध गुरु आहे. आता हेच वृश्चिक लग्न त्यांना अँग्रीमॅन बनवलं, कारण हा मंगळ हा त्यांचा तृतीयेत उच्चीचा आहे आणि दशमेश रवी हा मंगळाच्या राशीत आहे. बरोबर. म्हणजे इथे एक पत्रिका वृश्चिकच राशी, पण मग इथे स्ट्रेंथच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बोलली. इथे एक वेगळा फॅक्टर येतो, म्हणजे टेक्निकल असं नाही तर स्ट्रेंथ. मंगळ म्हणजे एनर्जी पण आले ना, स्ट्रेंथ पण आली ना, पराक्रम पण आला. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तिथे त्यांची कुंडली तिथे जास्त ती बोलते. आता बघा, धर्मेंद्र पहिला शेतकरी होते, गुरु म्हणजे शेतकरी आहे. धर्मेंद्रची 12 हॉटेल आहेत दिल्लीमध्ये, माहिती आहे तुम्हाला, रेस्टॉरंट. अच्छा. गुरु म्हणजे भोजन. येस सर. टॉप क्लासचे रेस्टॉरंट्स आहेत, टॉप क्लासचे. एकेका हॉटेलची किंमत कमीत कमी 15 ते 20 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त आहे. अच्छा. त्याचा जो बॉबी देओल जो मुलगा आहे तो एका मोठ्या बँकेचा जावई आहे, बँकरचा नाही, बँकरचा. ओके. म्हणजे श्रीमंती कशी असते. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की योग बघा, कोण कोणासोबत आहे. येस सर. इथे सांगितलं तुम्हाला, चंद्र, रवी आणि गुरु हे उपजीविकेचं साधन आपल्याला देतात आणि ते तिघही एकमेकाचे मित्र आहेत. हो. म्हणून त्या जोड्या अशा बनवलेल्या आहेत. तुम्ही अँगल्स नेहमी व्यवस्थित बघा सगळ्यांचे. सर रवी षष्ठात आहे, म्हणजे त्याला स्थान बरोबर नाही, तर मग त्याच्यामुळे तर त्यांचं जे कामाचं रेकग्निशन आहे किंवा मान सन्मान वगैरे असे त्यांना मिळाले असतील का नसतील किंवा कमी मिळाले असतील? नाही, ऐका तुम्ही आता ऐका. जिथे मी आता गुजरातला क्लास घेतो ना मॅडम, त्या व्यक्तीच्या षष्ठात सूर्य आहे, बरोबर आहे. तर परवा त्यांना मी सांगितलं की तुमची जी मुलगी असेल तर ती तिथे षष्ठस्थान हे मुलाचं धनस्थान आहे. त्यांची मुलगी IAS आहे, कळलं. मग षष्ठस्थानात जर रवी नसता तर ती IAS झाली असते का. मग जर समजा तिथे मुलाचं धनस्थान आहे, आता एकदा IAS झाल्यानंतर लाईफ टाईम अर्निंग आहे. गॉट इट. हो सर. म्हणून कुठेही कुठल्याही याच्यामध्ये आलं तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ग्रह हा तिकडचे फलादेश निश्चित देणार. त्याला म्हणतात स्थानगत ग्रहांचे फलादेश. हे कधी विसरायचं नाही. तो वाईट पण करेल, चांगलं सुद्धा करेल, दुःख सुद्धा देईल, सुख सुद्धा देईल. तो तेवढं जातकासाठी तेवढा इफेक्टिव्ह नसेल, पण ते म्हणजे मुलाच्या धनस्थानात असल्यामुळे तो त्या मुलासाठी तो चांगला झाला असेल. आता मला सांगा, अष्टमातले ग्रह वाईट असं आपण समजतो. रॉंग, कम्प्लिटली रॉंग. अष्टम स्थान हे आपण जिथे विवाह करतो तिथपासून आपला सासूरवाडी असते त्याचं धनस्थान आहे ते आपल्या जोडीदाराचं, कळलं. असं आहे. मी जिथे आपला विवाह होतो त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती कशी असेल, आपल्यापेक्षा चांगली असेल का, किंवा तिथून काही मोबदला मिळेल का, ह्या गोष्टी पाहताना तुम्हाला अष्टम स्थानाचा विचार. अष्टम स्थान म्हणजे फक्त मृत्यू, फक्त वाईट, फक्त संकट. कम्प्लिटली रॉंग. असं नाही होत. तर अष्टम स्थान मंगळ, अष्टम स्थान आणि अष्टमात मंगळ असेल तर अपघात, असं हे बरोबर आहे का सर? काय म्हणता. अष्टमात मंगळ असेल तर मग अपघाताचे चान्सेस असतात, हे योग्य आहे का? अष्टमात मंगळ दाखवतो तुम्हाला. तुम्ही मोरारजी देसाईला ओळखता. हा, ऐकले सर. किती वर्ष जगले. 92. भरपूर.
आसामला हेलिकॉप्टरवरून पडले पण मेले नाहीत, कळलं. आणि ते मुंबई प्रांताचे चीफ मिनिस्टर होते, मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते, केंद्रामध्ये गृहमंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते, नंतर ते प्राईम मिनिस्टर होते. राष्ट्रपातला मंगळ असं करू का? एकदम करारी व्यक्ती होती, व्हेरी स्ट्रॉंग. आणि शिवराज होती. त्या मंगळाची 8वी दृष्टी जी आहे ती त्या चंद्रावरती होती. नो कॉम्प्रोमाइज ॲट ऑल. 3 वर्ष आपल्या देशाचे पंतप्रधान होते आणि स्वतःला राहायला घर नव्हतं. बघा किती त्यागी व्यक्ती आहे. हे शिवराशीचे गुण आहेत. त्यांचं मिथून लग्न होतं, बुद्धिमत्ता होती, सल्लागार होते, ICS होते पूर्वीचे. म्हणून पत्रिका तुम्हाला अनुभवी पत्रिका जेव्हा वाचाल, नुसतं शुक्राकडे लक्ष देऊन काही होणार नाही. आणि हे काय आहे, त्या शास्त्री परीक्षेवाल्यांनी जो निबंध लिहायला लावतात ना, हे सगळं वाचून पुस्तकात लिहून घ्या आणि 18,000 भरा, हे तुमची भूलतापा करतात. पत्रिकेचं बिघडवण्याचं काम कोण करतं? हे वाचस्पती करतात. बट मॅडम, हो सर, ऐकते सर, बरोबर आहे. वाचस्पती जे आहेत ना, ते आपली पत्रिकेची वाट लावतात आणि आपल्याला चुकीचे गुण देतात. आता मी तुमच्या समोर पत्रिका सांगितली मोरारजी देसाईंची. त्या व्यक्तीला प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया राहायला घर नाही. विचार करा तुम्ही, कधी होऊ शकतं असं? सर त्यांचं चतुर्थ स्थान काही बिघडलंय का? असं काही नाही मॅडम, ते एकदम निस्वार्थी मनुष्य. केतूचा प्रभाव असेल ना सर. केतूचं नाही, त्याच्या चतुर्थात कन्या रास होती. मग त्यांना भरपूर पैसे आले पाहिजे होते. पैसे होते, पेन्शन होती सरकारची, प्राईम मिनिस्टरचा फंड होता, सगळं होतं. पण नॉन करप्ट मनुष्य. ICS पहिल्याचे ICS होते, आता IAS आहेत. ब्रिटिश काळामधले शिकलेले लोक आहेत. ते त्यागी वृत्ती आहे. पण अष्टमामध्ये मंगळ आहे, तर मग त्यांचा अपघात झाला होता. पण त्या विमानातून ते चालत आले हेलिकॉप्टरमधून आसाममध्ये गुवाहाटीला. हेलिकॉप्टर पडलं आणि डॅमेज झालं, परत चाललं नाही, पण मोरारजी देसाई चालले. कळलं? असं आहे. ओके सर, समजलं सर, थँक्यू. म्हणून तिथे कुठले पत्रिका संकट येणं, आश्रमस्थान हे संकटाचं आहे. कधी ना कधीतरी अशा प्रसंगाला सामोरं जावं लागेल. पण तुम्हाला कॅरेक्टर, व्यक्तीचं महत्त्व बघा, की मनुष्य काय करतो काय नाही, हे विचार केला पाहिजे तुम्हाला. अदरवाईज पत्रिका रीड करताना तुम्ही काहीतरी भलतं ते वाचस्पतीसारखं ठोकत बसाल तर तुमचा अनुभव तोकडा होईल. शुक्र आवश्यक आहे, नो डाऊट. सगळे ग्रह परमेश्वरांनी आपल्याला बनवले आहेत, त्यांचे कॅरेक्टर ते आपल्यासाठी दिलेले आहेत. माझ्या पत्रिकेमध्ये शुक्र चांगला नाही तर माझं वाटच लागणार आहे असं नाही. शुक्र हा सुंदरतेचा कारक आहे, रसिकतेचा कारक आहे, कलावंत आहे, मेकअपचा कारक आहे. शुक्राच्या राशी तशा आहेत. द अट्रॅक्शन. आवाजाचा पण कारक आहे ना शुक्र. हा, आवाजाचा पण कारक आहे ना शुक्र. नाही, आवाज बुधाकडे आवाज. हा, आवाज डायलॉग बुधाकडे, गीतकार बुधाकडे आहे, शुक्र गायक पण बुधाकडे आहे. शुक्र सर, गोड बोलणं हा, शुक्राकडे आहे ना. आता गोड बोलूनच माणसाने जीवन काढलं पाहिजे ना, वाईट नाही ना. गोड बोलणे म्हणून नाव येतं ना ते. आपलं बेसिक जर कमकुवत असेल ना, भट मॅडम तुम्ही आता शास्त्री होणार आहात, बेसिक जर कमकुवत असेल तर पुढे जाऊन तुम्ही व्यवस्थित पत्रिका वाचन करू शकत नाही. पत्रिका वाचनासाठी तुम्हाला नंबर ऑफ होरोस्कोप, नंबर ऑफ कॅरेक्टर्स तुम्हाला डोक्यामध्ये पाहिजे. मॅडम पत्रिका काढा जरा. सर काय आहे की बेसिक लेवललाच म्हणजे अगदी 6-8-12 मध्ये ग्रह आले म्हणजे संपलं. यांचं अवघड झालं बरं का. मंगळ आला, इथे शनी आला. हेच म्हणजे
सातत्याने हेच बिंबवलं जातं. त्यामुळे बऱ्याचदा लोक याच पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतात. इनिशियली कदाचित आमच्याकडे पण हाच विचार झाला. पण पुढे जसं जसं आता तुमचे कितीतरी क्लासेस केलेत किंवा तुमचा अभ्यास जेव्हा आपला हे होतो, तर तेव्हा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण त्यासाठी आपल्या हातून खूप साऱ्या कुंडल्या पण गेल्या पाहिजेत. आपला अभ्यास पण व्हायला पाहिजे. तेव्हा तो दृष्टिकोन भेटतो, की अमिताभ बच्चनची कुंडली, त्यांच्या पण अष्टमात मंगळ आहे. हो मग त्यांनी कर्म केलीच नाही का? हा पण हो, दृष्टिकोन पाहिलाच पाहिजे. त्यांच्या कुंडलीत अष्टमात 5 ग्रह आहेत. तरी सुद्धा आणि ते खूप Yes. चतुर्थामध्ये सक्सेस. शनी आहे. चतुर्थात शनी म्हणजे भिकारी आहे का? चतुर्थात शनी. असं नाही होतं, असं नाही होत. म्हणून फलादेश चुकीचा होतो. तुम्ही माणूस बघा. मी तुम्हाला पुतीनची गोष्ट आवर्जून सांगितली, मुद्दाम बरेच दिवस सांगायची होती. आणि लुकिंग व्हेरी नाईस, व्हेरी फ्रेंडली, व्हेरी गुड मॅन, इंटेलेक्च्युअल. म्हणजे विचार करा, गर्भात असताना सुद्धा त्याच्या आईवरती संकट आली आणि आज तो अख्ख्या जगाचा राजा आहे. म्हणजे ट्रम्पपेक्षा बहादूर आहे असं म्हणेन मी. नॉलेजेबल आहे, कंट्रोलर आहे, गुड कंट्रोलर आहे. 97% पुरुष मेले माहिती आहे तुम्हाला युक्रेनच्या चक्करमध्ये. आपले कितीतरी विद्यार्थी MBBSला गेले होते. आज तिथे कॉलेजला शिकवायला माणसं नाहीत, विद्यार्थी नाहीत, रेस्टॉरंट नाहीत. काय कराल? इकॉनॉमी खराब झाली. युद्धाची झळ माणसाच्या जीवनामध्ये कितीतरी त्रासदायक आहे. आणि युक्रेनच्या लोकांना, म्हणजे ज्या महिला वगैरे आहेत, त्यांना कुठलाही देश स्वीकारत नाही. ऑर्डर आहे देशाची की कोणालाही घ्यायचं नाही आमच्या देशवासियांना. आता आम्ही आमचा देश मोठा करू, बलवान बनवू. आता युद्ध थांबलेलं आहे. त्यांची कनेक्टिव्हिटी जी होती, रशिया आणि युक्रेनची ब्रिज होता समुद्रातला, तो पण तुटला. कनेक्टिव्हिटी तुटली संपूर्ण. असं आहे. तर हे नॉलेजसुद्धा उपयोगाचं आहे तुम्हाला, इत्यादी गोष्टी. इट इज करंट अफेअर्स. येस सर. य य हे अक्षर सुद्धा सर्वतोभद्र चक्रप्रमाणे दहन नाडीमध्ये येतं सर. आणि बरोबर. पुतीनची गोष्ट तुमच्याकडनंच कळली सर. म्हणजे खरोखरच थँक्यू सो मच सर. थँक्यू. बऱ्याच गोष्टी आहेत माणसाच्या जीवनामध्ये ह्या येतात. म्हणजे तो जेव्हा चालतो त्यावेळेला पुतीन, हाऊ ही वॉक, हाऊ ही टॉक. त्यांना अजूनही इंग्लिश येत नाही. त्यांची राष्ट्रभाषाच येते. असं आहे. रशियामध्ये मला वाटतं 9 टाईम झोन आहेत मॅडम, अलास्कापर्यंत. एकदा रशियाला स्पर्श झाला सूर्याचा तर 9 तास लागतात रशिया पार करायला. बापरे. हां, सूर्याला 9 तास लागतात. म्हणजे विचार करा. असं आहे. म्हणून जॉग्रफी माहिती पाहिजे, विज्ञान माहिती पाहिजे. विज्ञान नसेल तर तुम्ही काय ज्योतिष सांगणार? तेच वाचस्पती. सगळी स्थानं उपयोगाची आहेत. आता धर्मेंद्रचा शुक्र तुळेचा नसता तर कलावंत होता ना चांगला. चंद्र शुक्राचा समसप्तक होता, 2 शुभग्रहांचे समसप्तक होते. हो सर. असं आहे. पण त्याला कॅरेक्टर कुठले होते? सगळे हिंसक. तो कॉमेडी पण करायचा कारण लग्नी बुध आहे. तो आचारी पण बनला, लग्नी गुरु आहे. तो ड्रायव्हर पण बनला, लग्नी रवी आहे, मेष रास आहे. असं आहे. धर्मेंद्रना मी अतिशय जवळून, म्हणजे भरपूर जवळून 1976 ऑनवर्ड पाहिले. 75. अच्छा तर त्यांचा मेषेचा चंद्र हर्षल बरोबर होता आणि तो शुक्राच्या समसप्तक योगात. त्याच्यामुळे कला झाली. पण मेषेचा चंद्र आणि जास्त म्हणजे त्यांचे
सगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर होते. जसं तुम्ही म्हणता वृश्चिकेचा बुध जो आहे, तो वृश्चिकेचा बुध कॉमेडीमध्ये पण दाखवतो निश्चितच. तर ते पण कॅरेक्टर झालं त्यांचं. शिवाय दशमेश रवी जो आहे तो मंगळाच्या राशीत. त्यामुळे त्या पद्धतीचे पण त्यांनी कॅरेक्टर ते हे केले. शेवटपर्यंत हसरा चेहरा होता. तुम्ही पाहिलं लेटेस्ट व्हिडिओ. बुद्ध हास्याचा कारक आहे, लाफिंग हो आहे. सर. येस. या सगळ्या कॅरेक्टर्स तुम्हाला प्रत्येकामध्ये विचार करणं गरजेचं आहे की माणसाचं जे जीवन आहे त्याचा ट्रॅक कसा असेल. तुम्ही ट्रेनमध्ये बसता, दिल्लीला जाता, दिल्ली कुठून जाते, कशी येते, कुठली शहरं लागतात, तसं ग्रहाचं हे आहे, जीवन आहे. माणसाला कुठून कुठून गाठीभेटी आहे. 12 स्थानं 12 गुणिले 12 144. हे 144 लक्षात ठेवायचं. तिथून प्रांताला जावंच लागतं माणसाला. एनिवे, नाव इट इज टाईम टू लिव्ह. आता तुम्हाला काय काय बोलायचं आहे. चव्हाण मॅडम, तुम्ही काय म्हणताय सांगा अभिप्राय, मग कुबल मॅडम सांगतील. तर छान झाला क्लास आणि सगळे हुशार पण आहेत. सगळ्यांचं बोलणंही छान आहे. त्याच्यामुळे तुमच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या कुंडल्या चांगल्या शिकायला मिळतात. असंच घेत जा नवीन नवीन कुंडल्या. थँक्यू सर. खूप छान झाला क्लास. धन्यवाद मॅडम. आता समारोप करायचा आहे. बोला. सर मला बोलायचंय. हा बोल बेटा. सर ही जे प्रत्यक्ष पत्रिका वाचन क्लास ह्याच्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजीचं बेसिक किंवा ऍस्ट्रॉलॉजी शिकवता तुम्ही जे संस्कार घडवताय ना आमच्यावरती, तर त्याच्यासाठी किती आभार मानू ते कमीच आहेत. आणि त्याच्याशिवाय सर खरोखर मी म्हणते सर मी शपथ सांगते, तुम्ही जे शिकवता डायरेक्टली इनडायरेक्टली खूप काही सांगता. आपण किती त्याच्यामधून ग्रहण करतोय ते प्रत्येकावरती आहे. पण मी भरपूर काही ग्रहण केलेलं आहे 1-1.5 वर्षामध्ये. आणि मला असं वाटतं की ऍस्ट्रॉलॉजी तर मी शिकतेच आहे, पण त्याचबरोबर सर जे संस्कार करतायत, सर जेवढं व्यावहारिकता शिकवतायत, सर चंद्रमा कितीही वीक असला ना तरी तुमचा क्लास केला की तो आपोआप बलवान होईल ह्याची गॅरंटी मी देते. थँक्यू. जाहिरात कशी वाटली तुला? हा बेटा. सर एक्सिलेंट जाहिरात आहे, एक्सिलेंट जाहिरात. आणि मला त्या बाईचा ना आवाज खूप आवडला सर. ते जरूर या असं ती जे म्हणते ना सर, ते खूप अगदी म्हणजे असं वाटतं की आपल्याला ते आपण जाऊन ते कनेक्टच करायला पाहिजे त्या क्लासला. तिचा आवाज खूप चांगला आहे सर. आणि तुम्हीच बनवलेली आहे सर. कलर्स पण अगदी अट्रॅक्टिव्ह आहेत आणि तिचा व्हॉइस तर खूपच मला आवडला सर. थँक्यू. बेटा. थँक्यू. आणखी बोला. सर तुम्ही 12 गुणिले 12 144 काय सांगितलं सर? एका स्थानामधून ना मॅडम 12 गोष्टी पाहिल्या जातात. आज मी PDF पाठवले बघा आपल्या जे ह्याच्यावरती, स्विचवरती. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी पाहिल्या जातात. त्या गोष्टी त्याच्यातूनच जातकाचा जीवनाचा प्रवास आहे. आणि ते सगळे कॅरेक्टर्स जे आहेत ते आपल्याला तिथून प्राप्त होतात. नॉट ओनली द 6th हाऊस अँड 7th हाऊस, 8th हाऊस, एव्हरीथिंग. बोला. हो सर. सर खूप छान झाला क्लास. थँक्यू मॅडम. आणि आम्ही सतत वाट बघत असतो केव्हा क्लास येणार. आता काय, मी जरा त्या अहमदाबादच्या क्लासमध्ये बिझी आहे, पण तुम्हाला बुधवारचा देऊ शकत नाही. आता फक्त आता हे चालू करणार आहे ना आपला स्विच वर्ल्ड, तो सोमवारी फिक्स आहे. तर धन्यवाद मॅडम. कुबल मॅडम समारोप करा. होय सर, करते. आता काय मला बोलायला काही नाहीये, मी फक्त समारोपच करते. तसं नाही, असू द्या. वेळ पण खूप झाला ना, आता जवळजवळ 9:15 वाजत आले. सगळे आपल्याला जेवायचं नसलं तरी इतरांना जेवायचं आहे ना. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. अतिशय सर उत्तम पत्रिका. म्हणजे तुम्ही आमचं काय, आता त्या आपल्या छोट्या गीता मॅडम पण म्हणाल्या ना, म्हणजे जे अगोदर पुस्तकात जे आहे ना ते अगदी सगळं पूर्णपणे खोडून टाकताय. आणि खोडून टाकणं असं म्हणण्यापेक्षा, म्हणजे हे टीकात्मक नाही मी बोलत आहे, कोणी उगाच असा वेगळा अर्थ नाही घ्यावा. पण म्हणजे म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ, ह्या पत्रिका तुम्ही दाखवताय. आता इथे मिथुनीचं मंगळ म्हटलं की कसं, जे म्हणजे नवे ते किती, पण इथे हा मंगळ
त्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून किती म्हणजे ऊर्जा हवी आहे, त्याच्यानंतर म्हणजे सातत्य कामात. मंगळ कसं सतत असं काम करणारा, रिस्क घ्यावी लागते आपल्याला, म्हणजे ह्याच्यात आपण हे काही एखादा बिझनेस करतो तिथे पण कामाला येतो. आता बाकीचं नाही मी सांगत, पण म्हणजे अतिशय उत्तम आणि सगळ्यांनी छान सांगितलं. आणि चव्हाण मॅडमनी सुद्धा म्हणजे तो गुरुला जरी मकरेचा नवमांश पापांश असला तरी म्हणजे तो गुरु प्रॅक्टिकली तिथे कसा उपयोगात आणायचा हे पण त्यांनी म्हणजे खूप असं छान मुद्द्याच असं सांगितलंय. सगळ्यांनी सगळं चांगलं सांगितलंय सर. तर अतिशय उत्तम झालंय. असंच पत्रिका वाचनाचा आम्ही ऍटलिस्ट प्रयत्न करू. आणि हेच एवढं सांगते. आणि अतिशय छान क्लास झाला त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी धन्यवाद देतो, कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. मॅडमचा क्लास चालू होणार आहे 4 तारखेला, या सगळ्यांनी. थँक्यू सर. थँक्यू ऑल द मॅडम. बेस्ट. थँक्यू. मी तुमच्या परवानगीने थँक्यू सर. end थँक्यू करतो. सर. खूप छान क्लास झाला सर. गुड नाईट सर. धन्यवाद. थँक्यू सर. Thank you.